पतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पनङ्गभूषणमृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवर्हिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करम् कि वन्दे सर्वजगद्विहारमतुलं वन्देऽन्धकध्वंसिनं वन्दे देवशिखामणिशशिनिभं वन्दे हरेरवल्लभं वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करम् कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथ मुकुटीजळाळि कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीण शम्भो मज कोणतारी कि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनूजवनकृशाणं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानमवानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। आइए आज की पावन कथा में मंगलमय वेला में वाणी को पवित्र करने के लिए वाणी से भगवान भोलेनाथ का आश्रय लेते हुए हमारे पूज्य गुरुदेव विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्ण जी महाराज के इस शिव भाव से कथा में प्रवेश करते हैं। आप गाइए, नहीं आता है तो बैठे स्थानों पर ही ताली सेवा देते हुए आप ओम नमः शिवाय का जाप कीजिए। और जो लोग समझ पाते हैं इस राष्ट्रीय हिंदी भाषा को, इस भजन को गाई भी है साथ में। बड़ा आसान भाषा है और शब्द भी बड़े सुलभ है भजन के। पूज्य गुरुदेव लिखित। हो तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय। माना तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। मना सर्वदा ओम नमः शिवाय।
जाना है अकेला, सब छोड़ जाना है अकेला। तन मन साथ न जाए, वो तेरा तन मन साथ न जाए, मुख से जप ले नमः शिवाय। तेरा मन बलीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय। तेरा मन बलीता जाए, किसी अपने नमः शिवाय। ओम नमः शिवाय। मुसाफिरी जब पूरी होगी, मुसाफिरी जब पूरी हो, मुसाफिरी जब पूरी होगी, मुसाफिरी जब पूरी हो, चलने की मजबूरी होगी, चलने की मजबूरी होगा, चलने की मजबूरी होगी, चलने की मजबूरी होगी। बिगड़ा काज रह जा, हो तेरा बिगड़ा काज रह जा, मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल बीता जाए, मुख से बोल नमः शिवाय। श्री राधे। भजन का आखिरी चरण है, जरा ध्यान पूर्वक सुनना। शिव पूजन में मस्त बने जा, शिव पूजन में मस्त बने जा, शिव पूजन में मस्त बने जा, शिव पूजन में मस्त बने जा। भक्ति सुधारस पान किए जा, भक्ति सुधारस पान, भक्ति सुधारस पान किए जा, भक्ति सुधारस पान। दर्शन विश्वनाथ के पार, दर्शन विश्वनाथ के पार, मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए, मुख से जप ले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम
कि नमः कुंज बिहारिणे कि नमः कुंज बिहारिणे स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधे मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास। श्री वृंदावन को बास, भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित छोर प्रभु, जय जय माखन चोर, जय जय माखन चोर। सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके पार्वते पतये हर 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 महादेव की जय। द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की, शिव महापुराण भगवान की जय। वृंदावन बिहारी लाल की जय। जमुना महारानी की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। अपने अपने माता पिता की जय। गौ माता की जय। गंगा माता की जय। आज के आनंद की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। ओम नमः शिवाय। श्री राधे। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वांछा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय तड़िद्विक विड़िंदक पीतांबरधारी ललित ललाम लौमले परिप्लावित विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता चित सत्ता परम सत्ता परिपूर्ण सत्ता स्वयं पूर्ण सत्ता अनामिक सत्ता अव्याहित सत्ता अबाधित सत्ता अखंडित सत्ता अविरल सत्ता सर्ग स्थित्यंत कारक माया त्रिगुण चक्र चालक पार्वती हृदय विहंगम विश्वीय अंतिम व्यवस्था विश्व हेतु विश्व निर्माता विश्वोद्धारक पतित पावन आशुतोष भगवान शिव शंकर की अहेतु की अनुकंपा से शिव शंकर जी के महती कृपा से पवित्र श्रावण मास के पावन उपलक्ष्य में जन्माष्टमी महामहोत्सव के पावन उपलक्ष्य में प्रतिवर्ष की तरह पूर्व 46 वर्षों से 47वें वर्ष में समस्त ग्रामवासी वाघला तालुका वैजापुर जिला छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र में वारकरी संप्रदाय के माध्यम से अखंड हरिनाम सप्ताह को थोड़ा विराम देकर के शिव महापुराण के तत्व को जानने की उद्देश्य से प्रथम बार गांव में इन वृंदावन की भाव में शिव महापुराण कथा का दिव्य आयोजन किया गया है। आज कथा का द्वितीय दिन है और कल पहला दिन था। कल से इस स्थान पर बह रही श्री शिव महापुराण कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआं, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान समुद्र, ज्ञान सरोवर, ज्ञान पोखर, इसमें स्नान करने के लिए अतएव वारकरी संतों के चरणों के धूलि के मकरंदों का आशीर्वादन रसस्वादन अमृतपान करने के लिए आप और हमारे जैसे समस्त श्रोत्रीय वृंद चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा की तट पर गोते लगाने के लिए, तैरने के लिए, स्नान करने के लिए उपस्थित हुए हैं। आज भी जो कथा प्रेमी कथा पंडाल में उपस्थित
है, बैठे हैं, वह सभी वेदाध्ययन तत्पर लोग, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टालकरी मालकरी वारकरी लोग, नानाविध अन्य सांप्रदायिक लोग, दर्श अदृश्य शक्ति, प्रकट अप्रकट चेतनाएं, बाल गोपाल, भक्ति शक्ति स्वरूपा माता बहने, भगवत चरण कमलानुरागी, राज्य शक्ति, शिव शक्ति, पितृशक्ति, धर्म शक्ति, परमार्थ प्रेमी, माइक सिस्टम वाले, ऑपरेटिंग वाले, नाउ दिस प्रेजेंट टाइम लिस्निंग टू द माय वॉइस फॉर हियर दे पीपल seated at here 2 more hour, they all devoted to Lord Shiva, Lord Panduranga, most dynamic welcome for here. सबको वृंदावन भागवत की परिभाषा में राधे राधे, शिव महापुराण की परिभाषा में ओम नमः शिवाय, देवी भागवत की परिभाषा में जय माता दी, वारकरी लोगों को रामकृष्ण हरि जय हरि, डिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ वालों को श्री स्वामी समर्थ, नरेंद्र स्वामी के भक्तों को श्री गुरुदेव, धन निरंकार वालों जी को धन निरंकार, स्वाध्याय के दादा को भक्तों को जय योगेश्वर, हरिओम तत्सदिति। आवाज येतोय सर्वांना चांगला? ठीक। हरिभक्ति परायण लक्ष्मण महाराज त्यांच्याही चरणामध्ये प्रणाम, व्यासपीठ सबको नमन करता है, बाल टालकरी भी दिख रहे हैं आज, सबको नमन। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो, शिव महापुराणाचं महात्म्य आपण ऐकलं। त्या शिव महापुराणाच्या महात्म्यामध्ये विशिष्ट रूपानं असं सांगितलंय, ज्या ज्या लोकांना गुरुदीक्षा घेतलेली असेल, गुरुमंत्र घेतलेले असतील जीवनामध्ये, जोही कोणी आपला गुरु असेल, माऊली ज्ञानोबाराय सांगतात ना, गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे, सद्गुरु विननो हे ब्रह्मज्ञान, बिना गुरु के कोई ज्ञान नहीं। ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा सांगितलं, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती। अध्याय नंबर 12 ओवी नंबर 1 ज्ञानेश्वरी। विषय व्याये मिठी दिधली या नुठिताठी, ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निरवीश होय। ओवी नंबर 2 काय ओवी आहेत ज्ञानेश्वरीच्या? आणि अभ्यंतरलीये कडे श्री प्रेमाची ये पवाडे। अनेक मी ज्ञानेश्वरीची कथा सांगायला आलो नाही, बाबा गोड ज्ञानेश्वरीचं पारायण करतात आणि मलाही ऐकायला भेटलं, कांतृप्त झाले। ज्ञानेश्वरीचे प्रवचन ठेवायला पाहिजे, कारण की जुने लोक भेटणार नाही, एकदा जुने लोक संपले जुने भेटणार नाही, नवीन जास्ती तयार होत नाही। ते जे कोणी तयार होत आहे ते टाइमपास तयार होत आहेत नवीन। अभंग कोणताही घेतला चिंतन तेच राहत आहे, होय बाबा, अभंग कोणताही होते पण चिंतन तेच राहतं। अभ्यास वृत्ती असली पाहिजे माणसाची। हमारे महाराष्ट्र का बड़ा नुकसान हो रहा है वक्ताओं के कारण और लोगों को समझ न होने के कारण कि किसका सुनना चाहिए। हे फार मोठं दुर्दैव आहे। व्हॉट आय ऍक्च्युअली मीन टू से यू, मला काय म्हणायचं नीट लक्षात घ्या। काय ऐकावं कोणाचं ऐकावं हे नीट कळत नसल्यामुळे समाजाचं सगळं नुकसान होतं। काय ऐकावं कोणाचं ऐकावं हे नीट कळत नसल्यामुळे किती लोक वास्तविक असे की ज्यांनी खरोखर आळंदीला जाऊन कीर्तन शिकलं, किती लोक असे की ज्यांनी खरोखर आमच्यासारखं वृंदावनला जाऊन 10 वर्ष कथेचा अभ्यास केलाय, किती वर्ष लोक असे की ज्यांनी खरोखर हरिद्वारला जाऊन बाबा संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केलाय आमच्यासारखा, किती लोक असे आहेत। अधिकार सर्वांना चिंतनाचा भक्तीचा, पण ते तशा पद्धतीनं त्याच्यामध्ये माणूस असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। 88,000 शौनकादी ऋषी का सूत महाराजांकडे गेले त्याचं उत्तर मी तुम्हाला कालच दिलंय। अदन्यान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ। अनेक जन्माच्या पुण्य संचयानंतर मनुष्याला दुर्लभ असा मनुष्याचा देह मिळतो। नुसता मिळत नाही तर मिळाल्यानंतर जर का त्याचं पुण्य खरोखर जागृत झालेलं असेल तर वारकरी संतांच्या चरणामध्ये त्यानं त्याचा हा माथा टेकवल्या कारणानं काय होतं, त्याच्या तमरूपी मोहाचा आणि मदरूपी अज्ञान अंधकाराचा नाश होतो आणि अध्यात्मरूपी विवेकाचा उदय त्याच्या अंतकरणामध्ये होतो आणि मग तो अध्यात्म प्रविष्ट होतो। असा एकाएकी होत नाही। उजळले भाग्य आता अवघी चिंता बारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदयपेटी करुण पोटी साठव, तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला। 483 अभंगाचा नंबर 483। 4 चरण तुकाराम महाराज
महाराजाची गाथा कैलासवासी बाबूराव देवडीकर दमंग गाथा जैसे भाग्याची या बडसे उद्यमाची एनिया मिसे समृद्धी जात आपेसे घर रिगे अध्याय नंबर 6 ओवी नंबर 354 ज्ञानेश्वरी ओवी नंबर 354 अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारम नाशम विदाय हि तदोदयते विवेकः यद्दर्शनं च विडिहन्त शुभानि सद्दश्रेयस्तनोति भव दुःखद वार्तितानां निश्शेष शेष मुख गीत कथैकपानाः प्रेम प्रकाश प्रतिये शरणं गतोस्मि अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 75 आणि 76 श्रीमद भागवत महात्म्य सुतो वाच श्लोक नंबर 75 आणि 76 अध्याय नंबर 2 श्रीमद भागवत महात्म्य। हे मी कशा करता सांगतोय, मला शिवमहापुराण कथा पूर्ण करायचंय, कारण सगळ्या व्याख्यात घुसत बसलो तर यालाच टाइम पुरणार नाही आपल्याला। फक्त एक मला सांगायचंय काय की माणसाचं जर का एकदा भाग्य जागलं, भाग्य केव्हा जागतं माहिती आहे तुम्हाला? मी माघभाशी ते मी रोजच म्हणतो, मला ते रोज हरिपाठ म्हणावाच लागतो, जरी मी इकडे येऊ शकत नसलो काही कारणास्तव। वारकरी असल्यामुळे मला ज्ञानोबांचा एकनाथ महाराजांचा हरिपाठ घरी का होईना म्हणावाच लागतो, इथं असू का तिथे संभाजीनगर वृंदावनला असून काकडा म्हणावाच लागतो, कारण शुद्ध वैष्णव वारकरी जे आळंदीला जाऊन आलेत बाबा, चमनगोटा करून आले, चप्पी ऐसा पूरा चपाती चमनगोटा पूरा चपाती धूप में खड़े हो करके नवरत्न तेल लगा करके चमनगोटा ऐसा चमकना चाहिए। बाबा जे लोक आळंदीला जाऊन आलेत खरोखर बाबासारखे आमच्यासारखे लोक ज्यांनी माधुकरी मागितली खरं, ते लोक खरोखर तत्वाशी तडजोड करू शकत नाही, लक्षात घ्या। भलई हे बघा, देर आहे दुरुस्त आहे, गाजणं न गाजणं हा वेगळा प्रकार आहे, पण मी मगवाशी ऐकत होतो ज्ञानेश्वरीचा आवाजही खडा आहे लक्ष्मण महाराजांचा, आणि मी काही त्यांची स्तुती करावी, ते काही एवढे छोटे नाही आहेत, ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत वयानंही अनुभवानंही सगळ्याच गोष्टीने, पण मला खरोखर आनंद वाटला। आणि विनाकारण कोणाची फुकट स्तुती करण्याचं माझ्या याच्यात नाही, कारण की अनेकांची स्तुती अमा ब्रह्म हत्या एका वासोणी त्या पांडुरंगा आम्हा विष्णुदासा एकविध भावन म्हणो या देव अनेकासी शतखंड माझी होईल रसना जरिया वचना पालटेन। अभंगाचा नंबर 154, अभंगाचा नंबर 154 चार चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकर दमंग गाथा, जे फक्त पांडुरंग आहेत आणि पांडुरंग स्वरूप बाबासारखे संत आहेत, ज्यांच्या श्वासाश्वासामध्ये ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ काकडा आहे, अशांची स्तुती करायला फक्त वारकरी संप्रदाय मान्यता देतो, बाकी कोणाची नाही, लक्षात घ्या। आजकाल आपण कीर्तनही पाहतो, त्या कीर्तनामध्ये काय दर्जा आहे, काय दर्जाहीन कीर्तन आजकाल आपल्याला पाहायला सापडत आहेत। दर्जाहीन कीर्तनामध्ये उभं राहिल्यानंतर अर्धा तास याला गुलाल लावून त्याला शेंदूर लावून यानं असं केलं त्यानं तसं केलं, देव राहिला बाजूला। हा बाबा, मी वास्तविक दर्शन करतोय आपल्याला। मी तर तुम्हाला म्हटलं तुम्ही बोलवलंय मला हे खूप चांगलं आहे, पण दुसऱ्यांदा नाही बोलवलं मी फार कदरलोय, कारण ह्या माझ्या आताच या वयामध्ये व्यायाम गियाम करून सगळं कंट्रोलमध्ये आहे। मी ज्यांच्या इथे राहतोय त्यांना विचारा, ते म्हणले महाराज येताना चहा करायचा का? म्हटलं नाही, सगळं टायमात आहे। याच्याही पुढे जाऊन सांगतो, पाणी पिणं टायमात आहे, लघवीला जाणं सुद्धा टायमात आहे। एखाद्याला वाटेल बाबाला बिमारी का काय, त्यांच्या इथे मी खूप वेळेस बाथरूमला जात होतो, पण मी दिवसातून 6 लिटर पाणी पितो। हा, एखाद्याचा गैरसमज व्हायचा, आयुर्वेदानं पाणी खूप प्यायला सांगितलं, जो माणूस पाणी खूप पितो त्याला कोणतीच बिमारी होत नाहीये। बिस्लेरीच्या रोज 6 बाटल्या संपवतो मी, बिस्लेरीच्या बाटल्या बिस्लेरीच्या रोज 6च्या 6 बाटल्या मी संपवतोय, लक्षात घ्या। मला खरं मगवाशी ऐकलं म्हणून विषय निघाला। काय प्रार्थना आहे, श्री अनंता मधुसूदना पसायदान पांडुरंगाष्टकम हरिपाठाचे अभंग, याला जगलं पाहिजे। गुरुवर्य रामभाऊ महाराजराव सांगतात ना, याला जगलं पाहिजे, पैसा गौण विषय आहे। तुम्ही माझ्याकडे आला ती कथेची व्यवस्था आहे, तुम्हाला वाटलं असेल बाबाचं काम मोठं आहे, तरी मी तुम्हाला सहकार्य केलं का नाही, जे गावातले लोक आले आहेत ते, ही एक व्यवस्थापनाचा खर्च आहे। तुम्हाला वाटत असेल बाबांनी खूप घेतलं, नाही, ही तर दक्षिणा म्हणून नाहीच, तत्वनिष्ठ ज्ञाननिष्ठ साधनारत लोक जर का गावात आणायचे असेल तर ती दक्षिणेत त्यांना मोजू शकत नाही। आपण तत्वनिष्ठ लोकांना काय देऊ शकतो, हा एक व्यवस्थापनाचा खर्च असतो। उदाहरणार्थ विश्ववंद्य, जगामध्ये 1 नंबर कथाकार कोण आहे सांगू शकाल का कोणी तुमच्यापैकी? एक कथाकार असे आहे आपल्या भारतामध्ये, माझे गुरुवर्य आहेत, जे एका कथेमध्ये एक विषय बोलल्यावर डबल ते परत कधीच ऐकायला भेटत नाही। काय नाव, क्या नाम? विश्ववंद्य बापू। कौन से बापू? पूज्य गुरुदेव मुरारी बापू जैसा न तो कोई हुआ है और न तो कोई होगा। मेरी बात की ओर ध्यान देना,
न तो कोई हुआ है और न तो कोई होगा। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुण्य पुण्य कीर्तन सुनि सुनाई, के प्यास बुझत न बुझाई। मंगल भवन मंगलहारी, द्रवहु सुत सरथ अजिन बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। सिया राम जय राम, राम सिया राम जय राम। तुम्ही ऐकलं असेल का मला माहिती नाही, आपल्याकडे माझे गुरुवर्य माहिती आहे का? मी ज्यांचा गुरुमंत्र घेतलाय आळंदीला, गुरुवर्य किसन महाराज साखरे। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातमज्ञानदान परायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये। शिवगावचे आपले बोरसे साहेब आलेत, धन्यवाद। स्तुती नाही पण बोरसे साहेबांमुळे योग आला असं म्हणावं लागेल गावात यायचं, कारण मी जर का शिवगावमध्ये मागच्या वर्षी कथेला आलो नसतो तर तुमचा माझा संपर्क येण्याचा दूर दूर पर्यंत काही संबंध नव्हता, है की नाही? दूर दूर पर्यंत बापू तुमचा माझा संबंध यायचा। शिवगावला मी आलो आणि शिवगावला ते भाऊ आले आणि त्यांनी तुम्हाला संपर्क करून पुन्हा बोरसे साहेबाला घेऊन घरी आणलं, मग या तारखेचा मेळ जमला। पूज्य मुरारी बापू आता सध्या त्यांची कथा चालू आहे, मानस समुद्राभिषेक, मानस वसुधैव कुटुंबकम, मानस बौद्ध, मानस जैन, मानस नवदुर्गा, और क्या साधना और क्या अभ्यास और क्या ये पुन्हा ऐकायलाच भेटत नाही ते विषय। एकदा जे कथेत बोललं ते पुन्हा ऐकायलाच भेटत नाही, असं कुठं इतका डेंजर अभ्यास असतो होय? तसे आपल्याकडे लोक आहेत ना, गुरुवर्य किसन महाराज साखरे, जे काही दोन तोडके मोडके शब्द मी बोलतो त्यांचीच कृपा आहे माझ्यावर, ते माझे वारकरी गुरु आहेत। नोहे नोहे महाराष्ट्रामध्ये त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो आणि श्वासोश्वासामध्ये साधना आहे त्या लोकांच्या। ज्ञानेश्वरीच्या एकावीवर 4-4 महिने बोलणारे साखरे महाराज, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, संदीपानदादा हसेगावकर, हे लोक आपल्याला माहित असतील नसतील मला माहित नाही, तारखाही भेटत नाहीत यांच्या आणि आपण त्यासाठी प्रयत्नही करत नाही। जे चाललंय ते चांगलं चाललंय, पण वास्तविक पाहता खरोखर तत्वनिष्ठ व्हायचं असेल आणि तत्वाचं दर्शन करायचं असेल, अभंगाला चिटकून राहायचं असेल, संप्रदायाला चिटकून राहायचं असेल, तर ज्या लोकांचं जीवन सांप्रदायिक वाङ्मयानं परिपूर्ण आहे किंवा वाङ्मयीन पाठांतर ज्यांच्या श्वासाश्वासामध्ये जीवनामध्ये, अशा लोकांच्या सानिध्यात राहून त्यांची वचनं आपल्याला ऐकावं लागतील ना, तर कुठे अज्ञान अंधकार दूर निघतो। मी कालच प्रमाण दिलंय, अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ। अनेक जन्माचं अज्ञान आपल्याकडे असल्यामुळे, ज्याच्याकडे जाऊन आपला अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे, त्याला विचारसागराच्या पहिल्या तरंगामध्ये त्याला 3 दोषाची निवृत्ती सांगितली, मल विक्षेप आणि स्वरूपाचं अज्ञान, चित्तामध्ये असलेले दोष आणि आवरण म्हणजे स्वरूपाच्या स्वतःला असलेलं अज्ञान। हे 3 दोष जे विचारसागराच्या पहिल्या तरंगामध्ये सांगितले आहेत, त्याची निवृत्ती होण्याकरता यथार्थ अधिकारी जे लोक आहेत, म्हटले ईश्वर स्वरूपानं युक्त असलेले जे जीव आहेत, यांच्या वचनाची पूर्तता किंवा मस्तक ठेंगणाकरी संतांची या चरणा, हे असे संत सूत महाराजांकडे गेले का? कारण सूत महाराज हे पुराणाचे प्रकांड पंडित आहेत, प्रकांड पंडित है। पुराण का कोई भी प्रश्न पूछो सूत से वो बिल्कुल जवाब दे सकते हैं, वो चाहे रामायण का पूछो उनसे या शिव महापुराण का पूछो, विष्णु पुराण का पूछो, गरुड पुराण का पूछो। हे पुराण सांगणं म्हणजे काय निव्वळ थट्टा काय आपल्यावानी? बाबा होय, पुराण म्हणजे लोक नुसतंच कथा सांगायच्या म्हणजे नाही ना, तसं नाही ना, याचा एक विधी आहे, अनुष्ठान आहे। मी काल विधी केला असता, पण मी विचारलं काल तिकडे पूजा मांडलेली तुम्ही ज्ञानेश्वरीची, तिथं पूजा झाली, बरोबर आहे, म्हणजे याचा एक विधी असतो। इथे संकल्प आहे, रक्षासूत्र बांधणं आहे,
खरे नियम कथेचे तेच आहे. तुम्हाला खरा कडक नियम सांगू, आंघोळ करूनच सगळ्यांनी कथेला आलं पाहिजे. मी एकटा येतोय म्हणून नाही. आता कथेला जर का आंघोळ करून आलं पाहिजे आणि आमच्यासारखे लोक समजा बाथरूमला गेलं तर कीर्तनाला सुद्धा आम्ही आंघोळ करून उभा राहतोय. कथेला आणि कीर्तनाला आंघोळ करून जाव तर महादेवाला बगर आंघोळीचा जाव का आणि दिवसा ढवळ्या जाव का, हा प्रश्न आहे पहिली गोष्ट. आम्ही तुम्ही म्हणतात महाराज आम्ही टीव्हीवर ऐकलं नाही, आणि टीव्हीवर सांगणारे सगळेच महाराज हुशार आहे वय. ते हिंदीत जे सांगतात आस्था चॅनल, अरे आपल्या महाराष्ट्रात एवढं हुशार कोण नाही आहे. फक्त आपल्या लोकांना हिंदी, फक्त आता मी गेलोय देवाच्या कृपेनं, देवच सांग, आपले लोक फक्त हिंदीमध्ये सांगत नाही म्हणून समस्या आहे. तुम्हाला सांगू का, कथा म्हणजे त्या कथेमध्ये एक श्लोक जरी घेतला तुम्ही आणि 10 पानं सांगितले मराठी तर ते प्रमाणबद्ध होऊन जातं. आणि श्लोक न घेता जर का कथेचं वाचन झालं तर त्याला काही अर्थ राहत नाही. ते प्रमाणानं सिद्ध केलं पाहिजे, प्रमाणानं सिद्ध झालं पाहिजे, सर्टिफाईड असलं पाहिजे. स्टॅम्प मारून देतात नाही एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठं गेलो आधार कार्डवर वगैरे शिक्का मारून देताना, तसं शिक्कामोर्तब झालेला असला पाहिजे त्याच्यावरती. तर काल आपण महात्म्य ऐकत होतो श्री शिवमहापुराण कथेचं. या शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलं, ज्या ज्या लोकांनी गुरुमंत्र घेतलेले असतील जीवनामध्ये, अनुग्रह गुरु दीक्षा, सत्यगुरु राय कृपा मज केली, तुकोबराय त्याचा गौरव करतात. ज्ञानेश्वर महाराज गौरव करतात, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कंता काय भेग मागे, मनाचे सिद्धी जोजी पावे, कल्पतरू तळबटी जो कोणी बैसला, काय बाणी त्याला सांगा जोजी, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो. सगळे वारकरी संत गुरु परंपरेचा गौरव करतात, त्याला धन्यता देतात. म्हणजे ज्या ज्या लोकांना सांप्रदायिक का होईना, जसं सांप्रदायिक परंपरा माझे गुरुवर किसन महाराज साखरेंनी मला ओम नमः शिवायचा मंत्र दिला. गुरुच्या मुखातून ओम नमः शिवाय आल्यावर ओम नमः शिवाय म्हणू शकता. मी पुढे सांगेल, बायांनी जप करताना, आमच्या माता मावल्यांनी, आमच्या बहिणींनी जप करताना ओम म्हणायचं नाही, तुम्ही फक्त नमः शिवाय म्हणायचं. आणि माणसांनी जप करताना ओम नमः शिवाय म्हणायचं, कारण मी पुढे जेव्हा कथा येईल तेव्हा सांगेल त्याचं. हां ठीक आहे. कालच मला शिवाजी बापूच ना, शिवाजी बापू मला काय ना, हां संतोष भाऊ मला काल म्हटले, म्हणलं ती कथा आज येणार आहे. बायाने हात लावा का नाही महादेवाच्या पिंडीला, महादेवाच्या पिंडीचा जन्म कसा झाला नेमका, म्हणजे जसं कृष्ण वसुदेव देवकीचं पोरग होऊन आलं गोकुळाष्टमीला, आणि नंतर यशोदेकडं नंदाकडे गेलं, आणि भगवान राम कौशल्याचे आणि दशरथाचे पुत्र होऊन आले. जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा रामाचं वय 18 वर्षाचं होतं. 18 बालमूर्ती प्रकटे कौशल्या मंदिरा माझी, वाल्मिक रामायणातली उभी आहे, रामविजयातली 18. तसं शंकराची पिंड कुठून निघली हे तुम्हाला सांगायचं आहे. आजच ती कथा येणार आहे, निश्चिंतपणानं आपण ती कथा ऐकू. महात्म्याची कथा खूप मोठी आहे. सांगितलं शिवमहापुराण कथा ऐकताना इथे 5 ब्राह्मण खाली बसवावे, ओम नमः शिवायचा जप करायला. बसवू आपण, हरकत नाही, पण सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट बजेटच लागतं त्याला. कोण येणार आहे, रिकामी आहे का ब्राह्मण लोक बी फुकट यायला. 5 लोक ओम नमः शिवायचा जप करायला बसवा. मूलपाठ पोथी म्हणजे संहिता, याचे 24,000 श्लोक आहे. जसं ज्ञानेश्वरीचं वाचन चालू आहे आपल्याकडे 7 दिवस, तसं याचे 24,000 श्लोक वाचवायला 2 ब्राह्मण तरी बसवावे म्हटले. ते 5 आणि हे 2 7. मग जेवढे श्लोक आम्हाला सांगता येते तेवढे तर आम्ही सांगतो, पण याचं मूलपाठ पोथी असते. म्हणून सांगितलं ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. आता ब्राह्मण तर नाही बसू शकत, म्हटले श्रोतांचं काय कर्तव्य आहे, तुम्ही आणि आम्ही. मी रोज कथा सांगायला येणार आहे, मी तुमच्यातलाच आहे. फक्त एक व्यवस्था आहे कथेची की व्यासपीठावरती वक्त्यानं बसावं, त्याचा चेहरा सर्वांना नीट दिसावा आणि वक्त्याचे शब्द नीट कळावे, वक्ता स्पष्ट वक्ता असावा, त्याच्यामध्ये 7 गुण असावे, त्याच्यामध्ये धैर्य असावं, निष्पृहता असावं, मौन व्रत असावं त्यानं याची दीक्षा घ्यावी, त्यानं याचे सगळे नियम पाळावे, विनाकारण त्यानं सीमोल्लंघन करू नये. सीमोल्लंघन करू नये म्हणजे वक्ते लोक, तुम्हाला काही कळतंय का, भागवत कथेचे महाराज लोक घरी जातात असं कुठं पद्धत असती वय आपल्या महाराष्ट्रामध्ये? कशा करतं बाबा सीमोल्लंघन? आता काय कारण आहे तुम्हाला, मी काय इथं सगळं सांगू का? माझा तेवढा अधिकार नाही सगळं सीमोल्लंघन. जिथं गावात कथा आल्यावर सीमा सुद्धा ओलांडलं नाही, सांगितले ना विनाकारण. हा बरं ठीक आहे, कीर्तनकार आहे भाऊ, कीर्तनकारांची जिथं कथा चालू आहे तिथं जाऊन झोप ना, घरी काय आयला जातो? बरोबर आहे बाबा? हे रक्षासूत्र कशासाठी बांधायचं? हे सगळ्याला बांधलं पाहिजे म्हणले वक्त्याकडून. हे तुम्ही सगळ्यांना बांधलं पाहिजे, पण बांधायला आपल्याकडे वेळ नाही, बांधल्यासारखंच आहे. तर म्हणून प्रत्येकाला व्यक्तिगत ते होऊ शकत नाही की मी प्रत्येकाला ते रक्षासूत्र बांधावं, पण ते बांधल्यासारखंच आहे. प्रत्येकानं रक्षासूत्र बांधावं, प्रत्येकानं स्नान करून शिवमहापुराणाची कथा ऐकायला यावी, प्रत्येकानं
शिवमहापुराण कथा ऐकताना आज जरी लक्षात नाही, उद्या पांढरं भस्म घेऊन या, ते ओलं करा आणि ते भस्म ओलं करून सगळ्यांना लावायचं आहे कपाळाला. शिवमहापुराणात वर्णन आहे हे, मी मनानं सांगतोय का, मी लावलंय ना. हे त्रिपुंड आहे, भलं हे तुम्हाला लावता येणार नाही. माझ्याकडे काही याचा आकडा नाही, मनानं लावतो मी, आपल्या बोटांनीच लावतोय. 15 मिनिटं लागतात याला. चांगलं लावलं असं तुम्हाला वाटत असेल, पण मी काय अभिनेता थोडीच आहे. याच्यात सांगितलं हे त्रिपुंड लावून वक्त्यानं, वक्ता जो है शिव महापुराण का वो त्रिपुंड लगाय. हे त्रिपुंड आहे, 3 रेषा म्हणजे भस्म. मानस्तु केतनये मान अयहमानो गोषुमानो अश्वेशुरीश विराणमानो रुद्रभामितो वदिरवित वदिरहविष्वित सदामित वा हवामहे इति हस्ते भस्मं ग्रहीत्वं जलमीशतं कृत्वा. याचे मंत्र आहे भाऊ, नाही मंत्र आले टेन्शन घ्यायचं नाही. ओम नमः शिवाय, जमदग्ने ललाटे कंठे गंज मंत्र, याचं सगळं अवघड विधी आहे. आता आपल्याला फक्त सांगणारे भेटत नाही म्हणून आपण येडेवाणी करतोय, तो भाग वेगळा आहे. अरे भस्म लावताना सुद्धा डावीकडून उजवीकडे लावायचे, आणि ते डाव्या भुवईपासून उजवीकडे नाही गेलं पाहिजे. 3 रेषा लावल्यावर काय फायदा नाही, त्रिपुंड लावल्यावर काय फायदा. सकाळी 6 ते 12 कोणत्या रंगाचं भस्म लावावं, दुपारी 12 ते 6 कोणत्या रंगाचं लावावं, संध्याकाळी 6 ते 12 कोणत्या रंगाचं लावावं, केशरी पिवळं का पांढरं, हे सुद्धा शिवमहापुराणात वर्णन आहे. महादेवाला का आंघोळ घालावी, हे सगळं वर्णन आहे, ऐकायला भेटन आपल्याला. तर ओम नमः शिवायचा जप करावा, ब्राह्मणांनी करावा, नाही आहे ब्राह्मण हरकत नाही. तर श्रोत्यांनी काय करावं, तुम्ही रोज कमीत कमी सकाळी तर स्नान आहे, शुद्धच आहोत आपण, पण जर का रोज संध्याकाळी स्नान करून कथा ऐकायला येता आलं, कारण सकाळचं जेवण झालेलं असतं तर फार चांगलं. पांढरे कपडे घालून कथा ऐकावी शिवमहापुराणाची, फार चांगलं. नाही पांढरे कपडे तर 4थ्या दिवशी मी सूचना देईल, आज शेवटी आरतीच्या आधी 4थ्या दिवशी, परवा दिवशी शंकर पार्वतीचं लग्न लागेल, त्या दिवशी पांढरे कपडे, किंवा एक दिवस रुद्राभिषेक असतो, बिल्वार्चन 108 बेलाचे पान प्रत्येकानं व्हायचे, त्या दिवशी पांढरे कपडे, जेही कपडे असतील, स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करून ही रुद्राक्षाची माळा घालावी. कारण शिव महापुराणात लिहिलंय, इस रुद्राक्ष को देखने मात्र से, बात की ओर ध्यान देना, शिव महापुराण में लिखा, इस रुद्राक्ष को देखने मात्र से लाखों पाप मिट जाते हैं, और प्रत्यक्ष इसको स्पर्श करने से करोड़ों पापों का संहार हो जाता है, और साक्षात इसको गले में पहनने से अनेक जन्मों के पाप मिट जाते हैं. इसमें कोई दो राय नहीं प्यारे, कोई संदेह नहीं है. I am not a model, I am not an actor, I am just devoted to Lord Shiva. मी अभिनेता नाही, नेताही नाही बरं का, नेताही नाही आणि अभिनेताही नाही आणि मॉडेलही नाही बरं का. म्हणजे तुम्हाला वाटत असेल लई चकाचक दिसतंय भाऊ, असं नाही. याच्यात जे सांगितलं ते फॉलो करतोय फक्त. गळ्यामध्ये हे बघा तुळशी बिण, हे आपलं वारकरी, तुळशी बिण ज्याचे घर तेत बजानावे अघोर तेथे बसती यमकिंकर आज्ञा आहे म्हणून या. धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा, प्रातकाळी दर्शन घडता पुण्य कोटी यज्ञ. हे तुळशी, पण शिव महापुराणामध्ये रुद्राक्ष, हे मी जे उभं लायलं हे वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला उभा गोपी चंदन लावायला सांगितलंय ना बाबा. हा, ऊर्ध्व पुंड्रम मृदा कोर्यात भस्मानाम तुम त्रिपुंडकम, मातीनं लावा, चंदनानं लावा, उभं लावा म्हटलंय हे. आणि हे असं आडवं, जेव्हा कथा येईल तेव्हा मी सांगेल. तर प्रत्येकानं ज्यांच्याकडे रुद्राक्षाची माळ आहे त्यांनी कमीत कमी कथेत येताना मंडपात आल्यावर रुद्राक्षाची माळ घालून बसा म्हटले. इथेच भस्म लावून टाका, सगळ्यांना ओलं, विशिष्ट फळ प्राप्त होईल. ज्यांनी गुरुमंत्र घेतलेले आहे त्यांना अधिकच अधिक फल भेटेल, आणि ज्यांनी नाही घेतले गुरुमंत्र मग फळच भेटणार नाही का, घरी थांबता काय तुम्ही, तसं नका करू, भेटेल फळ तुम्हाला, पण गुरुमंत्र घेऊन कथा ऐकणं हे अतिशय विशिष्ट सांगितलंय. आणखीन प्रत्येकानं ओम नमः शिवायचा जप करायचा उद्यापासून. तुम्ही याच्यात सांगितलंय प्रत्येक जो शिव महापुराणाची ज्यानं दीक्षा घेतली 7 दिवस, जो इथं शिव महापुराणाची कथा ऐकणारे, भांडाऱ्यामध्ये जेवण करणार आहे बरं का, त्यानं प्रत्येकानं 10 माळी जप करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नाही 10 माळ तर उद्यापासून कमीत कमी एक माळ तुम्ही करा, आणि 1 माळ मी इथं करून घेतो. चला आपण सामुदायिक भजन करू. ओम नमः शिवाय कशा पद्धतीने करायचं, काही मी म्हणतो, काही आमचे गायक म्हणतील, आणि काही तुम्ही, ते कशा पद्धतीने करायचं लक्षात घ्या. ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. म्हणा सर्वजण टाळी वाजवा. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. म्हणा सर्वजण, आवाज येऊ द्या जरा वागण्याचा. हा, ताली से आवाज देते हुए और बड़े भाव से, प्रेम से, जोर से सभी की आवाज आनी चाहिए जरा. ओम नमः शिवाय, ओम नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय पार्वती पतये हर 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 महादेव की जय कृष्णेश्वर भगवान। 10 माळी प्रत्येकाला करायला सांगितले आहेत बाबा शिवमहापुराणात महात्म्यामध्ये। मी उद्या विचारेल बरं का कोणी केलं नाही 10 माळी झाल्या तर कमीत कमी 1 माळ बरं का, 1 माळ फायदा होईल तुमचा। एक लोटा जल कोण घालतंय इथं हात वरती करा जरा। एक तांब्या पाणी कोण घालतंय महादेवाला? गावात कोणीच घालीत नाही। हा लय कमी लोक आहे। बरं ठीक आहे हात का ठीक आहे आणि हे जप कोण करताय 1 माळ? आता मी सांगायच्या आधीपासून आता तर मी सांगलं याला गावठी तडका म्हणतात बरं का या भाषेला। आता तर मी सांगलं समजा मी सांगून राहिलो पण मी सांगायच्या आधीपासून कोण करताय ह्यो जप? अरे जपाला खूप महत्व आहे शास्त्रामध्ये। ज्ञानोबारायण गौरव केला ना नाम जप तो परम बाधू न सके स्नानादि कर्म। अरे नामे पावन धर्मा धर्म नामे परब्रह्म वेदार्थ। अध्याय नंबर 10 ओवी नंबर 233 ज्ञानेश्वरी। ओवी नंबर 233 अध्याय नंबर 10 ज्ञानेश्वरी। नाम जप करने को भैया स्नान की भी जरूरत नहीं है, सवेरे उठ जाओ और देवाचं भजन करायला लागा तुम्ही। हा काही भजनाचा कार्यक्रम नाही, भजनाचा कार्यक्रम वेगळा ठेवा माझा। एखाद्या लग्नात ठेवलं चालन देवाची भजन म्हणायला काय हरकत आहे? प्रेम के रंग में ऐसे ऐसे भाव के दर्शन करेंगे। ऐसी डूबी बन गया एक ही रूप, बन गया एक ही रूप। अपने आप से बातें करते 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 आप बनी मैं सांसों की माला पे सिमरूं मैं भी का नाम शिव का नाम। आणि वारकरी सुद्धा त्याच्यामध्ये असतच ना। जन्मासी येऊनी पहा असे सगळे भजन त्याच्या। भजनाचा कार्यक्रम वेगळा आहे, हरिपाठाचंही नियोजन छान आहे। आणि हरिपाठ चांगलं म्हणत होते बाबा। हेच पोरं म्हणत होते का पाठीमागं तुमच्या? का घरी गेले म्हणणारे का थांबले? एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे, आवाज चांगला आहे। आता हे पुढं बरं झालं, यांना तयार करून टाका। आपला संप्रदाय माझं चुकत असेल तर मी क्षमा मागतो, पण तुम्हाला माहिती आहे संप्रदायामध्ये चांगल्यापेक्षा वांगलच जास्ती व्हायला लागलंय। म्हणून हे तयार झाले पाहिजे तुमच्या सारख्यांच्या सानिध्यामध्ये, तुमच्या मार्गदर्शनामध्ये। प्रत्येकानं इथे 1 माळ मी करून गेली या जपाची। आणि तुम्ही 1000 माळ म्हणजे 1000 जप नाही झाला 10 माळी, तर 1 माळी प्रत्येकानं करा कंपल्सरी। ज्यांच्याकडे रुद्राक्ष माळ असेल त्यांनी रुद्राक्ष माळ घालून बसा, भस्म लावून बसा। महात्म्यामध्ये खूप वर्णन आहे। विद्येश्वर संहितेमध्ये प्रवेश करत आहोत। बरोबर टायमामध्ये कथा संपेल। चालू जरी उशिरा झाली असली व्यवस्थापनामध्ये पण संपवू आपण टायमामध्ये, कारण याच्याही नंतर पुढचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा। हे थोडं कमी जास्ती झालं चालतं पण ते टायमात झालं पाहिजे सगळं। विद्येश्वर संहिता। ओम श्री सांब शिवाय नमः। अतः श्री शिव महापुराणं प्रथमा विद्येश्वर संहिता अथ प्रथमोध्याय। आता नीट लक्षात घ्या, काल आपण याचा क्रम पाहिला की शंकरानं पार्वतीला ही कथा सगळ्यात आधी सांगितली, बरोबर आजी? पार्वतीने कोणा सांगितलं? तिच्या मोठ्या पोराला। कोणतं मोठं पोरग? गणपती बाप्पाचा मोठा भाऊ कार्तिक स्वामी। कार्तिक स्वामीनं नंदीला सांगितलं, त्याच्यावर शंकर बसतात। नंदीनं सनत कुमाराला सांगितलं, सनत कुमाराने व्यासाला सांगितलं, व्यासानं लिहिलं, 24,000 श्लोक बनवले, 7 संहिता बनवल्या, 459 अध्याय बनवले। आपल्या शिष्याला सूताला सांगितलं। सूत महाराजांना 88,000 ऋषींना सांगितली नैमिषारण्य तीर्थामध्ये। पण सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतात की बाबा ही कथा मी तुम्हाला सांगायच्या आधी तीर्थराज प्रयागामध्ये सांगितली। काय म्हणाले?
तुम्हाला नैमिषारण्यामध्ये आता सांगतोय, तुम्हाला सांगायच्या आधी मी ही तीर्थराज प्रयागामध्ये सांगितले. ते म्हणले ते कसं काय? तर सूत महाराज म्हणले तीर्थराज प्रयाग जे काशीच्या अलीकडे आहे तिथे त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना आणि सरस्वती. गंगा आणि यमुना दोन्ही नद्यांचा रंग वेगळा दिसतो. गंगेचा रंग शुभ्र कापरासारखा पांढरा आहे, यमुनेचा गढूळ पाण्यासारखा आहे. आणि सरस्वतीला ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञान हे गुप्त ठेवलं पाहिजे, विचारल्यावरच सांगितलं पाहिजे. बिना विचारल्यास सांगितलं लोक म्हणते हो पागल झाला, याला गाडी टाकून इंजेक्शन देऊन आणा. हां, सरस्वती नावाची तिथे जी नदी आहे ती अंतर्वाहिनी आहे, आतमधून वाहते. प्रयागाला कोण कोण गेलंय? ती नदी आतमधून वाहते, तिला अंतर्वाहिनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आहे तिथे गंगा यमुनेमध्ये, पण सरस्वती गुप्त आहे, म्हटले दिसत नाही. आणि गंगा यमुना तिथे आहे. सरस्वतीम नमस्तुभ्यम वरदे कामरूपिणी विद्यारंभम करिष्यामीं सिद्धिर्भवतु मे सदा. त्या त्रिवेणी संगमाच्या तटावरती काही साधू संत, बरं का, तीर्थराज प्रयागामध्ये त्रिवेणी संगमाच्या तटावरती काही साधू संत भगवान शंकराच्या दिव्य तत्वाला जाणण्याच्या इच्छेनं एक यज्ञ करायला जमा झाले. आणि ते शंकराच्या नावानं यज्ञ करू लागले. सूत महाराज म्हणले त्या यज्ञामध्ये माझं आगमन झालं. मी पुराणांचा प्रकांड पंडित असल्यामुळे सगळ्या साधू संतांना त्यांच्या जागेवरून उठून मला नमस्कार केला आणि मला म्हणाले, सूतजी तुम्ही पुराणाचे ज्ञाते आहात, तुम्ही आम्हाला शिवमहापुराण कथा सांगा. म्हणून हे शौनकादींनो, तुम्हाला सांगायच्या आधी नैमिषारण्यात तुम्हाला सांगायच्या आधी मी ही कथा तीर्थराज प्रयागामध्ये संतांना सांगितली. आणि तो हा संवाद विद्येश्वर संहिता, ही संहिता जरी आपली पूर्ण झाली तर पूर्ण झाल्यासारखं आहे. आणि याच्यातच शंकराच्या पिंडीची जन्माची कथा आहे. याच्यातच शंकराला बेल काव्हापासून आवडतोय, नुसतंच वाहतोय आपण, पण काऊन वाहतोय आणि कोणी वाहिला होता, आणि बेल एवढं काऊन आवडतंय महादेवाला, आणि भस्म काऊन लावतात महादेव, रुद्राक्षाची माळ काऊन घालतात, चुरम्याचा लाडू काऊन खातात महादेव. महादेवाला फक्त 3च गोष्टी पाहिजे. सांगा बरं नाव फटाफट, सांगा ना. दुकानातून नाही, घरच्या घरी 3 गोष्टी महादेवाला. हा, पहिली गोष्ट, पहिली गोष्ट काय? बेलाचं पान. दुसरी गोष्ट भस्म. बरोबर आहे, पहिली गोष्ट बेलाचं पान, दुसरी गोष्ट भस्म, तिसरी गोष्ट खाण्याची वस्तू आहे चुरम्याचा लाडू. किती स्वस्तात आहे. अरे महादेवाची ज्यानं भक्ती केली ना त्याचा बँक बॅलन्स होऊन जाईल भाऊ. कारण महादेवाला पैसेच लागत नाही, लक्षात घ्या. महादेव स्वतःच गाडी वापरत नाही, डिझेल लागत नाही, पेट्रोल लागत नाही. लई खर्च वागतो. महागाई डायन खाय जात आणि पेट्रोल डिझेल महाग झाले येड्यावानी, गॅस महाग झाला आहे की नाही. महादेव नंदीवर बसतात, पेट्रोलच लागत नाही. गरमी किती व्हायला लागली, तिथं रूम मध्ये बसलं गरमी, इथं स्टेजवर बसलं गरमी. महादेवाला गरमी होत नाही, आणि गरमी होत नाही म्हणून महादेवाला एसी बसवावं लागत नाही, कूलर बसवावं लागत नाही, पंखा लावावं लागत नाही. का? कारण महादेव बर्फाच्या पर्वतावर राहतो, कैलास पर्वतावर, लाईट बिल लागत नाही. आणखीन महादेवाला ग्रामपंचायतची नळपट्टी पाणीपट्टी भरावं लागत नाही. भोले तेरी जटा से बहती है गंगाधार, अरे गिरिजा है संगदासी है मेरे भोलेनाथ, अरे गिरिजा है संगदासी, अरे भोले तेरी जटा से बहती है गंगाधार. महादेवानं गंगाजी आहे ना, गंगा जटेत घेतली आणि मग फुकट पाणी महादेवाला भेटतंय. आणि आपण बी 1 लोटा जल चढवतो. आणि म्हणून लाईट बिल महादेवाला नळपट्टी भरावं लागत नाही. बरं, नळपट्टी लाईट बिल महादेवानं सगळ्यात पहिला आकडा टाकला असं म्हणायला हरकत नाही. सोम मंगलम सारधार मंगलम. चंद्र महादेवाचा सख्खा साडू आहे. पुढे कथा येईल. चंद्राच्या क्षयाचा रोग इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला तळ भजनाचा, अरे विषयाचे सुख नको नको म्हणा, विषयाचे सुख नको नको म्हणा. चंद्र जो क्षयी झाला होता सासऱ्याच्या श्रापानं, दक्ष शंकराचाही सासरा आहे आणि चंद्राचा सासरा आहे. म्हणजे साडू झाले ना ते, तर साडूची शरीराची आग कमी होण्याकरता शंकरानं आपल्या जटेतून जी गंगा वाहते याला साडूला थंड लागावं म्हणून ना, त्याचे चटके कमी हो शरीराचे म्हणून इथं डोक्यावर घेतलं. उजाडच सगळ्यात पहिले आकडा टाकला शंकरानं. आता उजाडच डोक्यावर आहे तर हे खांबान वायराची काय गरज आहे. शंकराला लाईट बिलच भरावं लागत नाही बाबा, लाईट बिल भरावं लागत नाही, पाणीपट्टी भरावं लागत नाही, आणि पेट्रोल डिझेल लागत नाही. मला पैसेच पैसे. शंकराची भक्ती करणाऱ्याला इकडं अवघड आहे.
तुम्ही कृष्णाची भक्ति करा गोकुल अष्टमीला। भैया ऐसा कुछ भी नहीं खाते, 56 भोग खाते हमारे ठाकुर जी। वृंदावन में कृष्ण को ठाकुर कहते हैं। खाजा, करंजा, चकोर, बूंदी, जिलेबी, शेव, फाफड़ा, मैसूर पाक, गुलाब जामुन, रसगुल्ला, इमरती, जिलेबी। अये तुम्हाला वाटन बाबा खातो का हे कृष्ण 56 भोग खाते हैं। श्याम रसिया हो मेरे मन बसिया, अरे रुचि रुचि भोग लगाओ रसिया। हो 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 हो। चांगले चांगले नैवेद्य दाखवा कृष्णाला, गोड गोड नैवेद्य दाखवा देवाला। हो 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 श्याम रसिया मेरे मन बसिया, रुचि रुचि भोग लगाओ रसिया। श्याम रसिया मेरे मन बसिया, रुचि रुचि भोग लगाओ सुदाम जी के तंदुला, अरे भिलानी के बेर सुदाम जी के तंदुला, अरे प्रेम से भोग लगाओ रसिया, प्रेम से भोग लगाओ। हो श्याम रसिया रुचि रुचि भोग लगाओ रसिया। श्याम रसिया हो प्यारी प्यारी भोग लगाओ रसिया। अरे अच्छी अच्छी भोग लगाओ रसिया, अच्छी अच्छी भोग लगाओ रसिया। हो अच्छी अच्छी भोग लगाओ रसिया, अच्छी अच्छी भोग लगाओ रसिया। चांगले चांगले नैवेद्य दाखवा कृष्णाला, माऊल्यांनो गोड गोड नैवेद्य दाखवा कृष्णाला, अरे ताजे ताजे नैवेद्य दाखवा कृष्णाला। हो 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 हा 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 हा। महादेवाला नुसतं चुरम्याचा लाडू हे महाग आहे कृष्णाचं। तुम्ही माणूस बोलीला कृष्णाच्या वृंदावरून कृष्णाचं सांगणार आणि मला महादेवाचं सांगायला लावताय, गोष्ट चांगली आहे, हरकत नाही। रोम रोम में हमारी कृष्ण भक्ति है, कितना भी हम चले पटरी पे ये महादेव का, लेकिन महादेव कृष्ण का थोड़ा गुणगान करा ही लेता, ये सौभाग्य है भैया। वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं वर्णन आहे ना, कृष्ण प्रेम है और महादेव भी प्रेम बिना पावे नहीं, भले हुनर करो हजार लोग जाने मैं मोती चुनूं, मैं तो जुग जुग करूं जो हरी सखी मंगल गावरी, धरती अंबर सच। म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे बरं का, पण सांगण्याचं तात्पर्य महादेवाला फक्त 3 वस्तू मावल्यांनो, एक बेलाचं पान। आमचे गायक लोक जिथं बंगल्यात राहतात तिथं बाजूला बेलाचं झाड पाहिलं मी, बरोबर, म्हणजे बेल स्वस्तात मस्त आणि फुकटही भेटतो, काही टेन्शन नाही, बरोबर। भस्मही घरी असतं आणि चुरम्याचा लाडूही घरी बनतो, पण कृष्णाची भक्ती करताना ड्रेस घालावा लागतो, मुकुट घालावा लागतो, देवाचा श्रंगार। वृंदावनामध्ये गेला तर कृष्णाला सजवावं लागतं, म्हणले श्रंगार भक्ती।
वृंदावन में कोई ज्ञान की पूजा नहीं करता। क्या मतलब वृंदावन में ज्ञान ही नहीं? अरे भैया नहीं, वृंदावन से ज्ञानी तो धरती पर कहीं नहीं है, लेकिन वृंदावन में ज्ञान की स्थापना नहीं है, भक्ति की स्थापना है। प्रेम श्रृंगार भक्ती करते, देवाला सजवणे आणि राधे 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 राधे। गोकुळ अष्टमीला आपली कथा संपणार आहे, त्या दिवशी मी थोडंसं अर्धा तास त्याचं वर्णन करेल। भगवान महादेव फार सुलभ आहे, करुणा करे, तीनच गोष्टी लागतात महादेवाला। भोळा चक्रवर्ती म्हटलेलं आहे, शिव भोळा चक्रवर्ती, आणि त्याचे पाय माझे चित्ती। नुसते भगवान शंकराचे पाय जर का चित्तामध्ये धारण केले म्हटले, आणि त्याचं नाव जरी गरुड पुराणामध्ये एक ओवी आली, लक्ष्मण महाराज मराठीतल्या गरुड पुराणामध्ये, शिव शिव शिव, किंवा काशी 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 म्हणता धावणी येई चक्रपाणी। नुसतं तीनदा काशी 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 जरी म्हणलं तर शंकर पळत येतो म्हटले, म्हणजे इतका करुणा करे बा, इतका करुणा करे। आणि लोक काही म्हणत नाही म्हणून लोक कोणत्याही टायमाला काही करायला लागले। आज काल मी याच्यामध्ये सांगितलं की बाई आणि महादेवाला हात लावा का? आता तुम्हीच मला सांगा, मी तुम्हाला विचारलं ना, तुम्ही मला कशाला विचारित द्या? मला एक गोष्टीचं उत्तर द्या। जुन्या काळामध्ये विचार करा, जेव्हा पाऊसच पडत नव्हता समजा, बरोबर आहे, पावसाळ्यामध्ये पाऊस पडत नव्हता, जून महिन्यामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यावर पाऊस पडत नव्हता बाबा, आणि मग पाऊस नाही जर का पडला, पाऊस जर का पडला नाही, जसं माऊली म्हणतात ना, पये प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे, पिकाची जवळजवळ वाढी देखीजे, या लागी नुपगीजे वाहो करिता। जसं शेतकऱ्याला पीक पेरल्यानंतर त्याला पावसाची अति जास्ती आवश्यकता आहे, मशागतीची आवश्यकता आहे, मेहनतीची आवश्यकता आहे म्हटले, बरोबर आहे। ज्ञानोबरायानं असा विषय ठेवला नाही, त्याच्यात लाईटचं आलं, तुम्ही दुपारा सांगत होते कुंडलिनी शक्तीचं आलं, बाबा सगळं भयान सांगून टाकलंय। गीतेपेक्षाही एक्सटेन्शन मराठी माणसाला, ज्याला कळत नाही म्हणले गीता, मग ते म्हणते गीतेचे तर फक्त किती 18 अध्याय म्हटले, 700 श्लोक, आणि त्यात 9036 9034 ओव्या आहे म्हटले। ज्ञानेश्वरी फक्त जे पारायण न करताच ज्ञानेश्वरी सांगते, त्याचं वजन पडत नाही। चैतन्य महाराज देगलूरकरांनी सांगितलंय, त्यांचं वाक्य। नुसतं ओव्या पाठ करून सांगणं वेगळं, खरोखर पारायण झालेलं असतं वेगळे। आळंदीला असताना सौभाग्य आलं त्या आजन वृक्षा खाली पारायण करण्याचे दत्त मंदिरात। आम्ही तसे तर दत्तात्रयाचे साधक आहे, गुरुचरित्राचे साधक हो। आमचे सूत महाराज 88 ऋषींना सांगतायत की तुमच्याही आधी तीर्थराज प्रयागामध्ये मी कथा सांगितली, तुम्ही मला जशी विनंती केली कथा सांगायची, तशीच त्यांनी विनंती केली होती। आणि सगळ्यात अगोदर त्यांनी मला कलियुगातल्या लोकांचं आचरण विचारलं। आता कलियुग चालू आहे म्हटले, एका गोष्टीचं उत्तर द्या। आज महाराष्ट्र बंद आहे जवळपास बाबा। कोपर्डीला मागे जे मॅटर झालं ते आज मुंबईच्या अलीकडे बदलापूरला, या कलियुगामध्ये किती निर्लज्जपणाचा कळस। शाळेत जाणाऱ्या 2 मुलीवरती अत्याचार करण्यात आला। कलकत्त्यालाही तशीच घटना घडली। अकोल्याला बरते होत नाही आजचं बदलापूरचं, तर अकोल्याहून बातमी आली की 6 वर्षाच्या मुलीला नको ते दाखवून त्यांचं मन वळवून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न। आणखीन मागे डॉक्टर पूजा वगैरे। या कलियुगाचं व्हायचं कसं? 4,32,000 वर्ष आयुष्य आहे कलियुगाचं, भागवतात लिहिलंय। कलियुग लागून किती दिवस झाले आहे? 5,127 वर्ष झाले आहेत कलियुग लागून। नीट लक्ष द्या, कलियुग जगणार आहे 4,32,000 वर्ष। माणसाचा आपलं जे शतक गणिले ते अर्धरात्र खायमध्ये, बालत्व पीडा रोगक्षय काय भजनासे उरले ते पाहे पा, राम राम स्मरा आधी। आपल्या 100 मधून 100 आपण पुरं जगतो, कोणी 55 मध्ये विकेट पडते, कोणाची 65, पण कलियुगाचं तसं नाही म्हणले। कलियुगाला हार्ट अटॅक येणार नाही, नीट लक्ष द्या, आणि कलियुगा कोरोना तर मारणार नाही। 4,32,000 वर्ष जगणार आहे। आता मला उत्तर द्या, 4,32,000 वर्ष कलियुग जगणार आहे, त्याला लागून फक्त 5,127 वर्ष झाले। 5,127 वर्ष झाले ते एवढे मोठे अनर्थ झाले जगामध्ये, नको नको त्या घटना व्हायला लागल्या, पाप व्हायला लागले, मोठमोठे कांड व्हायला लागले। पांचगणीला ढगफुटी झाली, मागे 2013ला केदारनाथला प्रलय झाला, मागे जगन्नाथपुरीला फणी वादळ आलं, त्याच्यामध्ये 25 लाख घर परिवार बेघर झाले, बर्बाद झाले। हे कधी? कलियुगात अजून पाळण्यातच आहे म्हणले। 5,127 वर्षाचा कलियुग बाबा अजून पाळण्यातच आहे। त्यानं मी तर म्हणतो डोळे बी उघडले नाही महाराज, आणि त्यांना अजून त्याची नाळ बी गळून पडली नाही, एवढे मोठे अनर्थ व्हायला लागले। विचार करा, पाळण्याच्या बाहेर आल्यावर काय काय होईल। 4,32,000 वर्ष तो जगणार आहे। आणि मग सूत महाराज सांगतात, बाबा या कलियुगामध्ये लोकांचं पोट भरण्याकडे लक्ष राहील, लोक रतीमध्ये मग्न राहतील, ब्राह्मण लोक फक्त जानव्याहून ओळखल्या जातील, मंत्रावरून ओळखल्या जातील,
शेंडी वर्ण ओळखल्या जातील. ब्राह्मण लोकांचं फक्त पूजेमध्ये कमी, दक्षिणेत लक्ष जास्ती राहील. भागवतात वर्णन आहे. विप्रेर भागवती वार्ता गेहे गेहे जने जने कारिता कणलोभेन कथासारस्ततो कथा. पैशासाठीच पूजा होईल, पैशासाठीच भजन होतील म्हणले. आपल्याला बी काही सोडलं नाही. आपण म्हणतो ना 500 नाही परवडत, मला 1000 द्या चाल म्हणायचे. भजन पैशासाठी होतील म्हटले. सब मोठाले झाड लहान होऊन जातील म्हटले. सूत महाराज सांगतायत शिवमहापुराणामध्ये बरं का. तीर्थराज प्रयागामध्ये मोठाले झाड लहान होतील, नुसत्या बीजा चमकतील, पण पावसाचा थेंब पडणार नाही. ग ग ग ग ग एका एका घराचे 10-10 घरं होतील माऊल्या हो. आणि सगळ्या गायी नाही का, गायी शेपुरड्यावानी होऊन जातील, गायी अशा शेळीवानी होऊन जातील म्हणले, शेळीवानी. आणि त्याच्यानंतर धान्य अनुप्रमाण होऊन जातील, धान्य लहान होतील. पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे, जिकडे तिकडे कली मातला, कठीण काळ हा आला पुढे. पुत्र पित्याचा द्वेष करीतो, कांतापतीला मानिना, सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर बेटी जिवा, सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर बेटी जिवा. कलियुगाचं वर्णन बा. पाहता पाहता धर्म बुडाला, अधर्म झाला चोहीकडे, का म्हणले जिकडे तिकडे कली मातला, कठीण काळ हा आला पुढे. असं पाहिलं सापडतंय. ज्या बापानं जन्म दिला, पोरग जास्त शिकलं की मळके कपडे घालणाऱ्या बापाचा द्वेष करते म्हणले. अरे पुत्र पित्याचा द्वेष करीतो, कांतापतीला मानिना, मॅडम सराला मानिना, मॅडम सराला मानिना, कांतापतीला मानिना, बायको नवऱ्याला मानिना, कांतापतीला मानिना. आणि सासू सुनाचे भांडण होती, सासू सुनावर देती जीवा क्यों, क्योंकि सास भी कभी बहू थी और ससुरा भी दामाद था. कली हे पापाची मूर्ती नाम खडग घेऊ हाती, काल अव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हे तवे. श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरेण भाषितम. पान नंबर 1 अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 11, श्लोक नंबर 11, पान नंबर 1 अध्याय नंबर 1. श्रीमद भागवत महात्म्य शुकवाच. कलियुगानं राक्षसाचं रूप धारण केले. कलियुग म्हणजेच पापन, पाप म्हणजे कलियुग. कलियुग रूपी राक्षसानं कलियुग रूपी पापानं असा आ केलाय. आणि त्यो भाजी पोळीन पुरी भाजी खात नाही, डाळबट्टी खात नाही, तो तुम्हाला आम्हाला खातोय. मग त्या कलियुगाच्या मुखात जाण्यापासून वाचायचं असेल, त्याचं अन्न होण्यापासून वाचायचं असेल तर शुकाचार्यांनी भागवतावर प्रवचन केलंय. शंकरानं शिवमहापुराण सांगितलं, हे ऐकलं पाहिजे आणि याच्यापासून आपण वाचलं पाहिजे. पुढे शिवमहापुराणाची महिमा सांगितली आहे. साधू पृष्ठम साधवो वस्त्रलोक्य हितका, वसरे लोक्य हितकारकम, गुरुं स्मृत्वा भवेत स्नेहात, वक्षेत्र क्षुणुतादरात. काल आपण ऐकलं सूत महाराज सांगतायत शिवमहापुराणाचे तसं पाहिलं तर 100 कोटी श्लोक होते. 100 कोटी. वाल्मिक रामायण जसं शतकोटी होतं ना, शतकोटी प्रविस्तरम एकैकम मक्षरम पुंसम महापातक नाशनम. विद्येश्वर संहितेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सूत महाराज साधू संतांना प्रयागाच्या शिवमहापुराण कथेमध्ये सांगतायत की भगवान शंकरानं अतिप्राचीन काळी जी शिवमहापुराण कथा पार्वतीला सांगितली ती 100 कोटी श्लोकामध्ये सांगितली होती. आणि आजही कैलास लोकामध्ये किंवा स्वर्गामध्ये तो 100 कोटी श्लोकाचा ग्रंथ आहे. भगवान शंकरानं जेव्हा पार्वतीला ही शिवमहापुराण कथा सांगितली तेव्हा 18 पुराण प्रचलित नव्हते, मार्केटमध्ये नव्हते बरं का, नीट ऐका. 100 कोटी श्लोकाचं एकच पुराण होतं, नंतर त्याचे 18 भाग झाले. कसे ते मी आता सांगतोय. 100 कोटी श्लोकाचं हे शिवमहापुराण होतं. नंतर व्यास भगवान विष्णूनं व्यासाचा अवतार घेतला आणि अज्ञानी लोकांना अज्ञान अंधकारातून बाहेर काढण्याकरता त्यांनी वेदाची विभागणी केली. नोहे वेदाचं सुलभीकरण पुराणामध्ये केलं. 100 कोटी श्लोकापैकी त्यांनी फक्त 4 लाख श्लोक उचलले. कोणी? व्यासानी.
हे जे शिवमहापुराणाचे 100 कोटी श्लोक होते ना लक्ष्मण महाराज याचे 4 लाख श्लोक उचलले. त्यांना वाटलं 100 कोटी लोकाला कसं काय डोक्यात घुसायचे, नाही घुसणार. मग 100 कोटीतून त्यांनी 4 लाख बाजूला काढले. मग 4 लाखही लई व्हायला लागलं. 4 लाखही कसं लोकांच्या डोक्यात घुसायचं म्हणून 4 लाखाचे त्यांनी 18 भाग केले. काय केलं? 4 लाखाचे 18 भाग केले आणि 4 लाख श्लोकाच्या 18 भागाला 18 पुराण असं नाव व्यासांनी दिलं जेव्हा व्यास अवतीर्ण झाले होते. आजही तुम्ही बरोबर बेरीज करा. स्कंद पुराणाचे 81,000 श्लोक, पद्मपुराणाचे 55,000 श्लोक, नारद पुराणाचे 25,000 श्लोक, लिंग पुराणाचे 11,000 श्लोक, गरुड पुराणाचे 19,000 श्लोक, विष्णू पुराणाचे 23,000 श्लोक, रामायणाचे शिवमहापुराणाचे 24,000 श्लोक, ब्रह्मवैवर्त पुराणाचे 18,000 श्लोक, भागवताचे 18,000 श्लोक. अशी बेरीज जर का केली 18 पुराणाची तर संख्या बरोबर 4 लाख. म्हणजे शिवमहापुराणाहूनच सगळं पुराण बनले असं वर्णन आहे. 7 संहिता आणि 5 उपसंहिता सांगितल्या. विनायक संहिता, त्याच्यानंतर मातृसंहिता, धर्मसंहिता अशा 5 उपसंहिता सांगितल्या. पुढे भगवान शंकराचं फक्त जो माणूस स्मरण करतो म्हणले सदैव स्मरण, शंकराचं स्मरण सांगितलं, शंकराला स्पर्श सांगितलं. तो विषय मी सांगता राहिलो. पाऊस जर का पडला नाही आपल्या महाराष्ट्रात तर खरं सांगा महादेवाला पाऊस पडस तर महिनाभर, 1.25 महिनाभर, 15 दिवस काय करायचो आपण? पाण्यात ठेवायचो. महाराष्ट्रात ठेवायचो का नाही? काय करायचो? म्हणजे महादेवाला पाण्यात कधी ठेवायचे पाऊस नाही पडला तर. आणि घेणं देणं लोक आता त्याला फक्त सकाळी आंघोळ लागते तर दिवसभर पाणी घालू राहिले. बरं घालू राहिले तर घालू राहिले पण कपडे कोणते? इथं सगळं चांगलं आहे, हे खेड आहे बुवा, इथं पद्धत आहे, वारकरी संप्रदायाची पद्धत आहे इथं. पण सिटीमध्ये कधी बी संध्याकाळी तुमचं नाही सांगत मी, गाऊन घालून लोक पाणी घालायला चालले महादेवाला, चप्पल घालून चालले, खेटर घालून, बाथरूमला जायचं बरमुडं घालून महादेवाला पाणी घालायला, नाईट पॅन्ट घालून महादेवाला पाणी घालायला. हे सांगणारे सांगू नये टीव्ही वरून. आपल्याला वाटत असेल भक्ती म्हटले, आपल्याला वाटत असेल भक्ती. भवानी शंकरो वंदे श्रद्धां विश्वासरूपिणो याभ्यां विनाम न पश्यन्ति सिद्धा स्वंतश्मरीश्वरम. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. कर्मकांडामध्ये धर्मशास्त्रामध्ये ज्ञानेश्वरीची पूजा करायला जरी नवरा बायको बसले बाबा, बरं का, नवरा बायको बसले तर पूजा बायको करते की नवरा करतो? सांगा बरं बाबा. बाईनं काय करायला सांगितलंय? सांगा ना, सांगा ना, मला माहित नाही, सांगा ना. असंच आहे ना इकडं का काही वेगळं? का बाई पूजा करते माणूस हाताला हात लावतो? अरे बाबाजी, तर शंकरालाच महादेवाच्या पिंडीला दिवसभर हात लावायला चालत नाही ना, बायानं कस काय लावावं मग? महादेवाचं लिंग काय हे तरी कळतंय का आधी? महादेवाचं लिंग म्हणजे काय हे कोणी सांगू शकेल का इथं बसल्यापैकी? दिवसभर जाऊ द्या पण कमीत कमी जाऊ द्या बाबा. आता ठीक आहे, भक्ती प्रचलित आहे, महादेव फेमस झाले, बाकीचे देव समजा महादेव काही जुना देव, महादेव बड़ा देव, सब देवन का बाबा सबसे पहले से है, लेकिन अब फोकस में आ गए तो कोई बात नहीं, अच्छी बात है भैया, थोड़ा गलत तो नहीं है. ती एकच आहे ना. अरे शंकराजी हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय घोडी साखरेच्या ठाई भेद कासी नाड एक विलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग अभंग नंबर 99 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. महादेवाची पूजा एवढंच नाही आहे अहो. तुम्ही महादेवाची शंकराचा जो सोमवार करतो, शंकराचा जो सोमवार करतो त्याला पांडुरंगाची एकादशी करणं गरजेची आहे. आणि जो एकादशी करतो म्हणले वारकरी संप्रदायात आमच्या पांडुरंगाची, त्याची एकादशी तेव्हाच पूर्ण आहे जेव्हा शंकराचा सोमवार करीतोय. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गती होईल नेनो, काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकर बहिरमुख, हरिहरासी नाही पोट भरी वाती, कोण त्यांची गती होईल नेनो. अरे तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्यांची गती होईल नेनो. अभंगाचा नंबर 49 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बापूराव देवडी कृत अभंग गाथा. एकादशी करणाऱ्यांना ध्यान धरा, महादेवाचा सोमवार बी करतो आणि सोमवार करणाऱ्यांना बी एकादशी करायची. आणि एकादशी कशी? एकादशी गंज खाशी तशी नाही. एकादशी म्हणजे त्या दिवशी खरोखर अन्न कमी खायला सांगितलंय, अशा पद्धतीची एकादशी. तर माता माऊल्यांनो, धर्मशास्त्र असं सांगतं, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या, की बायानं हात लावू नाही का महादेवाला, हे तुम्हाला जाणायचं आहे ना, ऐका मग. सकाळी लावला तर हरकत नाही, कलियुग आहे बाबा, पण दिवसभर महादेवाला स्पर्श करू नये हे सत्य आहे, हे तितकंच सत्य आहे. तुम्ही महादेवाला जा, माझं काही हरकत नाही, पण आंघोळ केल्यावर जा. आंघोळ केल्या केल्या देवाच्या मंदिरात जायची एक चप्पल पाहिजे. आपण एकाच चप्पलीनं कुठं बी जातो ना, ती चप्पल मंदिरात नेऊ नये, बिना चप्पलचं जावं. नाही तर मग एक दुसरी चप्पल वेगळी ठेवावी, सवळ्यातली चप्पल म्हणतात त्याला. सवळ म्हणजे काय? सवळ म्हणजे दुसरा अर्थ नाही घ्यायचा. सवळ म्हणजे देवाचा कपडा.
ज्या कपड्यावर आपण परसागडाला गेलो नाही, लघुशंकेला गेलो नाही, आणि ज्या कपड्यावर आपण जेवण केलं नाही, आणि ज्या कपड्यावर आपण झोपलो नाही, त्या कपड्यावर महादेवाला स्पर्श करणे, देवाला स्पर्श करणे, त्याला सवळ देवाचे कपडे म्हणतात असं शास्त्र. आपल्या देवघरातली आपली आंघोळ झाल्यावर आपण आपल्या देवघरातले देव न्हाणीत येणं आणि दिवसभर जसे हात लावित नाही ना. आणि मग महादेव तर सगळ्यात आधीचा देव आहे. जगात जेव्हा काही नव्हतं तवाचा येतो, आणि जगात कोणी राहत नाही तवा बी तेव्हा राहतो. काशी खंडात लिहिलंय जेव्हा प्रलय होऊन जातोय तर प्रलयामध्ये सगळी पृथ्वी पाण्यात जाती, आणि पृथ्वी पाण्यात गेल्यानंतर पृथ्वीच्या पाण्यावरती वडाच्या झाडाच्या पाण्यावर कृष्ण झोपतो, आणि शंकर काशीला त्रिशूळावर धरतात. काशीला बुडू देत नाही. शंकर आणि कृष्ण एक रूपानं राहतात. एकमेकाचे हृदय गोडी साखरेशिवाय दोघच राहतात, कोणीच राहत नाही. आणि म्हणून सकाळी आंघोळ झाल्या झाल्या शुद्ध कपडे जर का आपण घातले, ज्या कपड्याला धुतलेलं आहे कुठंच लागलेलं नाही त्या कपड्यानं, त्याच कपड्यानं महादेवाला हात लावायचा आहे. दिवसभर जर का महादेवाचे मंदिर हाऊसफुल केले म्हणले आणि विनाकारण अडचण केली आणि घाण जर का केली तर तुम्हाला वाटत असेल श्रद्धा, पण ते चुकीचं होऊन जाईल. लक्षात घ्या. एका बाईनं तो काय केलं मी पाहिलं, अन बाया 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 आपला महादेव. अहो म्हणलं आजी असं काय करून राहिलं तुम्ही, असं कुठं असतंय भाई. म्हटलं आजी असं कुठं असतं का. तुम्ही महादेवाला जलधारी टाका, महादेवाचा अभिषेक करा. महिम्न परम ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मदीनामपि तद्वसन्नासस्त्वैगिरः अथवाच सर्वस्वमदी परिणामापतिग्रहणममापेश स्तोत्रे हरिनिर्पवाद परिकरः अतिप्रपन्थानन्दवच महिमा वाङ्गमनसयो व्रतद्व्याव्रत्यायन् चकितमव्यक्ते सतीरपि सकश्यस्तोतव्यक्कतविदगुणकस्य विषयः पयत्पर्वाचीने पतति नमनकस्य न वचः मदस्मितौवाच परममृतं निर्मितवतः तवं ब्रह्मं किंवा गपसन गुरोर्विस्मयपदं ममत्वे तम्माने गुण कथन पुण्येन भवतः पुणामित्यर्थ वगैरे वगैरे असं गंज म्हणतात भाऊ ते ब्राह्मण लोक. जे जे तुम्हाला येत असेल पुरं हाणून टाकायचं महादेवाच्या मंदिरात जाऊन, काही बी असू ते. आणि रामकृष्ण हरी न गीता भागवत ज्ञानेश्वरी जे काही येतं ते महादेवाच्या मंदिरात जाऊन म्हणून टाकायचं. सकाळी सकाळी लक्षात घ्या. आपण ज्ञानेश्वरी बी कोणत्या टायमाला वाचतो बाबा सांगा बरं खरं. त्याचा एक वेळ आहे. हरिपाठ कोणत्या टायमाला म्हणतो का. दुपारी 2लाच हरिपाठ लोक घेतलं, लोक म्हणते दिमाग गिमाग सडलं का काय, का दिमागात मेंदूत पाणी झालंय काय. संप्रदायाची पद्धत आहे बाबा. काकडा बी काय कावा म्हणतो का. सकाळी काकडा म्हणायचा आहे, संध्याकाळी हरिपाठ म्हणायचा आहे, सकाळी विष्णू सहस्रनाम, त्याच्या आधी कीर्तन विष्णू सहस्रनाम, त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीच्या नंतर गाथा भजन, मग त्याच्यानंतर विश्रांती, आणि मग त्याच्यानंतर नाश्ता गिष्टा, आणि मग दुपारी भावार्थ रामायण, मग प्रवचन, मग हरिपाठ. अशी पद्धत कशा करता. तसं कोणत्याही टायमाला महादेवाला जरी तुम्हाला कोणी सांगितलं नसेल मी सांगाय करता आलो आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आमच्या कथा ऐकल्या, हे 2-3 प्रोफेशनल यूट्यूब चॅनल आहे. हिंदीमध्ये कथा आहेत, ऑल टाइप्स ऑफ स्पिरिच्युअल कथा ऑल्सो अवेलेबल ऑन माय प्रोफेशनल यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, ट्विटर. त्याच्यावर जाऊन पहा. हिंदीत आहेत, मराठीत आहे. शिवमहापुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, भागवत पुराण, आणखीन देवी भागवत पुराण, वारकरी कीर्तन. लोक म्हणे तुम्ही स्पेशालिटी म्हणजे कशाचे. आय एम द स्पेशलिस्ट ऑफ द कीर्तन ऑफ द डेथ. 10 वर्ष श्राद्धाची कीर्तन मला जास्ती असतात आणि कालेजे जास्ती असतात. लोग म्हणले तुम्ही त्याचे स्पेशलिस्ट आहे. म्हणले कस काय. मौत की बहुत बड़ी व्याख्या करतोय बोले आप. मैंने बोला ठीक है भैया, मौत की व्याख्या हे सगळं त्याच्यावर टाकलंय. त्याच्यावर जाऊन पहा. लक्षात एक एक उपाय असे विशिष्ट सांगले, श्लोकासही सांगितले, पान नंबर सांगून संदर्भासही सांगितलं. मैं मन से बात नहीं करता भैया. महादेवाची पूजा दिवसभर जर का महादेवाच्या मंदिरात गेलं लांबून दर्शन सांगितलंय. आणि एवढं तुम्हाला जर का समजा तुम्ही विचारलं ना, मला सांगा फक्त घृष्णेश्वरचा महादेव सोडला समजा तर कोणत्या महादेवाला हात लावू देते. अरे आपल्या नवऱ्यालाच लावू देत नाही, आपलं तर लांबच आहे, आपल्यालाच जाऊ देत नाही. चलो भागो दूर से, भगवान सो गए हैं. वृंदावन में जाकर के देखो भैया, भगवान को जगाने के लिए भी पैसा चढ़ाना पड़ता है. भगवान सो गए, पर्दा खोलना है तो पैसा चढ़ाओ. एक मात्र भक्त आमचा महाराष्ट्रातला पांडुरंग, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा सर्वजण आपल्या विठ्ठलाचं भजन आहे. मराठी वारकरी, हा सगळे वारकरी जरा टाळ्या वाजवत वाजवत. माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती परब्रह्म एकनाथ महाराज की जय। एक मात्र आपला पंढरपूरचा पांडुरंग सोडला त्याच्याच फक्त पायाला हात लावून देतात आणि डोकं ठेवून देतात पण त्याला बी काही पाणी घालून देतात होय। दुसरीकडे कुठं बी जा कृष्ण राम सब दुसरे दर्शन आहे। आणि खरं सांगा 12 ज्योतिर्लिंगामध्ये फक्त घृष्णेश्वराला ते बी माणसाला शर्ट काढून जायला लावतात पाणी काही टाकू देत नाही खरं आहे का खोटं। आणि बाकीच्या ज्योतिर्लिंगाला कोण कोण गेलं 12 ज्योतिर्लिंगाला कोणत्या ज्योतिर्लिंगाला हात लावू देतात खरं सांगा लावू देत नाही ना लावू देऊन काऊन देत नाही याचा अर्थ चालत नाही भाऊ। क्यों स्पर्श नहीं होता है जानते हो महादेव का शिवलिंग क्या इस बात को समझना चाहिए उनका साइन है आणि महादेवाचा आत्मस्वरूप आहे आत्मलिंग आहे साइन आहे चिन्ह आहे महादेवाचं ते। आणि म्हणून सकाळी सुद्धा आंघोळ झाल्यानंतर माणसाच्या हाताला बाईला हात लावायला सांगितलं आपल्या धर्मशास्त्रामध्ये पण याच्याही उलट श्रद्धा आहे आणि श्रद्धेला कुठेच तडा जाता कामा नाही म्हणून आपण सकाळी जर का दिवसभर महादेवाच्या मंदिरात जायला विरोध नाही पण महादेवाच्या मंदिरात जाऊन भजन म्हणायला सांगितलंय महादेवाला पाहायला सांगितलंय जप करायला सांगितलंय आणि महादेवाला सोळ्यानंच होतंय होय सगळं कोणी जाय आणि सोडूच राहिले महादेवाला। अरे महादेवाला कुंकू लावतात लोक ती पिंड फाटायला लागली कुंकू महादेवाला काल सांगितलं ना महादेवाच्या पिंडीला कुंकू वाहू नाही हळद वाहू नाही गुलाल वाहू नाही बुका वाहू नाही बुका पांडुरंगाचा आहे महादेवाला काय व्हायला बाई त्या आमच्या तिकडं बरेच जण त्या महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू कुंकू मध्ये ऍसिड आहे त्यांना पिंड फाटते बाबा असं बरं ना। तर महादेवाच्या पिंडीला कोणत्याही वेळेला स्पर्श चालत नाही आणि विशिष्ट पद्धतीने जर का विचार करायला गेलं तर तसा तर स्पर्शच चालत नाही माणसाचा सुद्धा चालत नाही। तर बायातील आमची गोष्ट आहे पण माणसं हुशार आहे माणसं हरिपाठ काकडा करतात माणसं जाता जात बिन माणसं म्हणते जाऊ दे भाऊ बाईनं गर्दी केली आपण वाचलो पण आपण वाचतोय त्याच्यातून खरं सांगा कोण जात आहे लांबूनच आपण करतोय ठिसकतोय कोण जात आहे पण माता माऊल्यांकडनं काही चूक होऊ नये मला कळ आहे आणि म्हणून सकाळी वर का दोष नाही अहो तुम्ही 1 लोटा जल नाही तुम्ही 3 लोटा जल चढवा पण तुम्ही आंघोळ करून जा
मी काय म्हणतोय विरोध नाही ना, पण शास्त्र काय सांगतंय, तस्मात शास्त्रम प्रमाणम, ते आपल्याला शास्त्र धरून चालवं लागेल का नाही? मनान केलं तर दोष लागतील ना. सकाळी जा 6ला जा आणि महादेवाला सकाळी 6 ते 9 मध्येच आंघोळ घातली पाहिजे. नाही टाइम भेटला दुपारी 12 ते 3 मध्येच आंघोळ घातली पाहिजे असं लिहिलंय. आणि नाही टाइम भेटला संध्याकाळी 6 ते 9 मध्येच टाइम घातलं पाहिजे. कोणत्या बी टायमाला महादेव आंघोळ करायला काही असं काही आपलं काही पाहुणा नाही. दिवसभर लोक पाणी टाकू राहिले आधीच टावेल संपून जायची वेळ आली. जगातले सगळे टावेल सकाळी 6 ते 9, दुपारी 12 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 9 शिव महापुराण कथा है. पण गोकुल अष्टमी निमित्तानं इसलिए वृंदावन जाके आज 5 मिनट खड़े होकर के जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए और भाव गंगा में गोते लगाते हुए वाणी से राधा नाम का आश्रय लेते हुए सभी भक्तगण ज्यांना पावल्या फुगड्या जसं असेल तुमचं तशा पद्धतीने याच्यामध्ये फायदे देऊ नये. याला भक्तिरस असं म्हणतात. हातपायही नीट होतात आणि हातपायही व्यवस्थित राहतात आणि आनंदही येतो. आणि भजन झाल्यानंतर 10 मिनिटं कथा होईल महादेवाच्या जन्माची, म्हणजे पिंडीचा जन्म कसा झाला उत्पत्ती, आणि त्यानंतर 8:45 मध्ये आरतीला प्रवेश असेल. खडे हो करके राधे राधे हो राधे 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 हो हाँ राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 बोल राधे 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 बोल राधे 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 बोल राधे राधे ओ राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे ओ राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला. ओ कन्हैया के बंदी से आवाज आई, कन्हैया के बंदी से आवाज आई, राधे 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 हरि बोल राधे राधे हो राधे 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 बोलो राधे राधे. भक्त गुजरात में हाथ उठा करके ताली बजाओ. जय हो राधे. बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे ब्रह्मा बोले राधे राधे बोले राधे राधे हरे ब्रह्मा बोले राधे 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 विष्णु बोले राधे 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 ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे हरे शंकर के डमरू से आवाज आई, शंकर के डमरू से आवाज आई, राधे 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 हरि बोल राधे राधे हो राधे 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 बोलो राधे 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 बोल राधे 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 बोल राधे.
बोले राधे राधे, बछड़े बोले राधे राधे, गैया बोले राधे राधे, बछड़े बोले राधे राधे, अरे गैया बोले राधे राधे राधे, बछड़े बोले राधे राधे राधे, गैया बोले राधे राधे, बछड़े बोले राधे राधे। दूध की धार से आवाज आई, दूध की धार से आवाज आई, राधे 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 राधे, बोल राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे। राधे राधे हो राधे राधे, 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 राधे राधे हो राधे राधे। एक मिनट मेरी तरफ देखिए सभी लोग, दोनों हाथ हाँ उठा करके, ताली नहीं हाँ बस ऐसे, और मुख से राधे राधे। एक मिनट के लिए किसी का हाथ नीचे नहीं आना चाहिए। राधे 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 राधे, चल राधे 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 राधे, राधे 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 वृंदावन बिहारी लाल की जय, श्यामा श्याम की जय, लाडली लाल की जय, युगल शबरी की जय, दाऊ दयाल की जय, यमुना महारानी की जय, गोपो के पाल की जय, पार्वती पतये हर 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 महादेव की हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, अरे सब मिलकर बोलो राधे राधे, राधे 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 राधे, अरे बोलो राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे। बरोबर आरतीमध्ये प्रवेश असेल। महत्वपूर्ण कथा आज द्वितीय दिवसाची। एक तर प्रश्नाचं मला जेवढं मी काही बाबा स्वतःला समजत नाही, एक विद्यार्थी आहे, महादेवाला स्पर्श कधी करावं कधी नाही मी तुम्हाला सांगितलंय। नाविलाज असतो आपण सकाळी स्पर्श केला हरकत नाही, पाणी टाकताना वगैरे, दिवसभर महादेवाला हात लावू नये, ते वस्त्र तशा पद्धतीने असावे, सकाळी स्नान झाल्या झाल्या। आणि दुसरी कथा आपल्याला पाहिजे की जगात सगळ्यात आधी महादेवाचं प्राकट्य पिंड म्हणून केव्हा झालं। महादेव की मूर्ति तो अलग है, मैं बाद में सुनाऊंगा मूर्ति। ते हे भोळ्या शंकरा महादेवा, मूर्ती वेगळी आहे कृष्णरामासारखी, पण पिंडीचा जन्म केव्हा झाला ही कथा शिवमहापुराणामध्ये विद्येश्वर संहितेमध्ये आली आहे।
शंकरजीचं सदैव स्मरण करावं आणि महर्षी व्यासांनी सनत कुमाराला उपदेश केल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट अशी आहे, निर्गुणी भजता सगुण पावला. निराकार निर्गुण तत्वाच्या प्रयत्नानं माणसाला सगुणाचं ज्ञान प्राप्त होतं असं एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगुण भक्तीला विशिष्ट महत्व आहे. पहा तुम्ही, आपल्या लक्षात येईल, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान करकटवरी ठेवोनिया, करकटवरी ठेवोनिया, तुळशीहार गळा कासे पीतांबर, तुळशीहार गळा कासे पीतांबर, अभंग नंबर गाथ्यामध्ये 14 सदा माझे डोळा, अभंग नंबर 15 राजस सुकुमार. हे सौंदर्याचं वर्णन. पांडुरंगाला पाहून हात कटेवर ठेवले आहे, ही मूर्ती बघून म्हणजे सगुण भक्तीला विशिष्ट महत्व आपला संप्रदाय देतो. सिद्धांत आहे ना आपला संप्रदायाचं, मतांतर नाही. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, भगवान शंकराचं कोणतंही मंदिर असू द्या, महाराष्ट्राचं असू द्या, महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या, भारतात असू द्या, भारताच्या बाहेर असू द्या, 10 कोटीचा असू द्या, 1 कोटीचा असू द्या, 10 लाखाचा असू द्या, 1 लाखाचा असू द्या, त्या मंदिरात गेल्यानंतर दिसते पिंडच, महादेवाची मूर्ती दिसत नाही. त्याला कारण आहे की भृगु ऋषीने महादेवाला श्राप दिलेला आहे की या संसारामध्ये तुमच्या मूर्तीची पूजा होणार नाही, पिंडीची पूजा होईल, लिंगाची, आत्मलिंगाची. महादेवाच्या मूर्तीची जर का पूजा केली तर दोष लागेल आणि पूजा फलीभूत होणार नाही असं नाही आहे, पण करत नाही. जैसे कृष्ण के मंदिर में चले जाओ तो ठाकुर जी दिखाई देंगे, रुक्मिणी पांडुरंग के मंदिर में चले जाओ रुक्मिणी पांडुरंग दिखाई देंगे, राम के मंदिर में चले जाओ राम जी दिखाई देंगे, गणपति के मंदिर में चले जाओ गणपति. लेकिन शंकर के किसी भी मंदिर में जाओ शिवलिंग दिखाई देगा. काया पाषाणाचं, संगमरवरी पांढरं, मातीचं, पंचधातूचं, पितळाचं, हवं तर सोन्याचं, हवं तर चांदीचं, बट दिखाई देगा शिवलिंग. काय कारण? आणि मग आता कोण सांगा बरं तुम्ही? स्वरूपाचं ज्ञान असल्याशिवाय भक्ती फलीभूत होत नाही म्हटले. देवाचं नाम घ्यायला सुद्धा देवाचं ज्ञान पाहिजे. पांडुरंगाचं आपण नाव का घेतो म्हटले बुवा? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. त्याला पाहिल्यानंतर असं सुख होतं म्हटले ज्ञानोबाराय साजनी. मुक्ताबाईला म्हणता अगं साजने, पांडुरंगाला पाहिल्यानंतर असं सुख होतं, असं सुख होतं का? काय पांडुरंग, काय पांडुरंग. आहा, महायोग पीते तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनुंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरमच्युतप्रकाशं वरमत्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. मुकुट, तुळशीची माळ, दोन्ही हात कमरेवरती, पिवळा पितांबर, हे रूप पाहिल्यावर सुख होता म्हटले साजणी. सुंदर ते ध्यान, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. अरे चंद्र आणि सूर्याचे किरण सुद्धा तिथं दम धरत नाहीत म्हटले त्याच्या सौंदर्यासमोर का? हे स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर त्याचं नाव घ्यायला मजा येते आणि कळतच नाही. नुसतंच नाव घेऊ राहिला, पण कोणाचं घेऊ राहिला? त्याची बॉडी किती आहे, त्याची उंची, म्हणजे संप्रदाय सिद्ध करतोय बा की स्वरूपाचं सगुणाला विशिष्ट महत्व आमचा संप्रदाय देतो. आता महादेवाची पूजा पुरा संसार करू राहिला, पण सांगा ना जरा, सांगा ना, महादेवाच्या पिंडीला डोळे कुठे आहे कोण सांगू शकतं? नाक कुठे आहे त्याचं वर्णनच नाहीये. कारण की याचाच अर्थ महादेवाची पिंड निराकार निर्गुण आहे. शिवमहापुराणामध्ये सूतजी सांगतात. आणि निराकार निर्गुण तत्वाची पूजा करता तुम्ही, तुम्हाला स्वरूपाचं ज्ञान नाही, मग कसं काय करता तुम्ही? तर ऐका ना, महादेवाला माहिती आहे. महादेव म्हणाले, पार्वती भृगु ऋषीने मला श्राप दिला होता, माझ्या मूर्तीची पूजा नाही आहे,
मग मी मूर्तिमान शंकर जो सगुण साकार रूपाचा आहे, तो मूर्तिमान शंकरच मी निराकार निर्गुण तत्वानं युक्त असलेल्या शिवलिंगामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून शिवभक्त जे शिवलिंगाची पूजा करतील म्हटले जिथं तिथं, त्या शिवलिंगामध्ये मी सगुण साकार रूपाचा शंकर असल्यामुळे माझ्या मूर्तीची पूजा केल्यानं मला जे समाधान मिळेल, ते समाधान शिवभक्त माझ्या शिवलिंगाची पूजा करतील तेव्हा मला मिळेल. म्हणजे हे शंकराची जी पिंड आहे, लिंग हे निराकार निर्गुण तत्व जरी असलं तरी ते सगुण साकार आहे. भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा होत नसल्यामुळे हे झालं सिद्ध. आता महादेवाचा जन्म कधी झाला पिंडीचा ऐका. त्याचं कारण असं सांगितलं की अन्य कथेमध्ये ब्रह्मदेवाचा जन्म कुठून सांगितला? भगवान विष्णूच्या नाभी कमलातून सांगितला, बरोबर? ते भागवतात आहे. पण शिवमहापुराणामध्ये तसं नाही सांगितलं. शिवमहापुराणामध्ये भगवान विष्णूच्या डाव्या हातापासून भगवान विष्णूचा जन्म सांगितला. शिवमहापुराणामध्ये भगवान शंकराच्या डाव्या हातापासून विष्णू परमात्म्याचा जन्म सांगितला. पुढे कथा येईल इच्छा विष्णू, बरं का? डाव्या हातापासून भगवान विष्णूचा जन्म आहे आणि उजव्या हातापासून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. कोणाच्या? शंकराच्या उजव्या हातापासून ब्रह्मदेवाचा जन्म सुतजी सांगतात आणि डाव्या हातापासून विष्णूचा जन्म. मग तुम्ही म्हणाल हे कसं काय ब्रह्मदेव जर का शंकराच्या उजव्या हातापासून झालेला असला तर तो विष्णूच्या नाभी कमलापासून कसा निघाला? ऐका ना, त्याचं उत्तर या प्रश्नातच आहे. भगवान शंकर आदी आहे. भगवान शंकरानंतर भगवान विष्णूवर या जगाला भरण पोषण करण्याची जबाबदारी आहे. आणि भगवान विष्णूच्या नंतर ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो. शंकराच्या आज्ञेनं शंकरानं या दोन देवतांना दोन उत्तरदायित्व दिले. ब्रह्मदेवाला सांगितलं हे सृष्टी ब्रह्मा तू सृष्टी बना, तूने बना, तू जब बनाएगा तब विष्णु पालेगा, लेकिन तुझे विष्णु की आज्ञा माननी पडेगी. शंकर, शंकराच्या नंतर विष्णू, विष्णूच्या नंतर ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला पुढे अभिमान येऊ शकतो, गर्व चढू शकतो. म्हणून सूतजी सांगतायत भगवान शंकरानं ब्रह्मदेवाला उजव्या हातातून जन्म दिला, विष्णूला डाव्या हातातून जन्म दिला. पण ब्रह्मदेवानं विष्णूचं ऐकलं पाहिजे, विष्णू परमात्म्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेव असं कवा करण, विष्णूचं कवा ऐकन, जेव्हा विष्णू परमात्मा त्याचा बाप होईल तेव्हाच. आणि म्हणून भगवान शंकराच्या उजव्या हातातून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला असला शिवमहापुराणात, तरी देखील भगवान ब्रह्मदेवाच्या जन्माच्या वेळेस त्यांना कळायच्या आधीच आपल्या उजव्या हातातून शंकरानं ब्रह्मदेवाला जन्म देऊन विष्णूच्या नाभी कमलात नेऊन ठेवलं. जन्म दिला आपल्या उजव्या हातातून, पण त्याला नेऊन ठेवलं सूक्ष्म रूपानं विष्णूच्या नाभी कमलात. आणि विष्णूला क्षीरसागरामध्ये शेषनागावर झोपवलं आणि विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाला बाहेर काढलं. म्हणजे खरा बाप वास्तविक पाहता भगवान शंकराचा आहे, विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा. पण ब्रह्मदेवानं विष्णूचं ऐकवून विष्णूला पिता समजावून त्याच्या आज्ञेत राहावं, आणि म्हणून त्याला आपल्या उजव्या हातातून जन्म दिलेला असतानाही विष्णूच्या नाभी कमलातून बाहेर काढलं. म्हणून बाकीच्या पुराणामध्ये फक्त विष्णूच्या नाभी कमलातून जन्म आणि याच्यामध्ये उजव्या हातातून जन्म. आता ब्रह्मदेवाचा जन्म उजव्या हातातून झाला, शंकराच्या नाभी कमलातून बाहेर काढलं. विष्णू सांगितलं जाव सृष्टी बनव. ब्रह्मदेवानं सृष्टी बनवली आणि ब्रह्मदेवानं सृष्टी बनवल्यावर विष्णू पळायला लागला. पण एकाएकी ब्रह्मदेवाला पारा चढला बुवा, दिमाग बिघडलं, विनाशकाली विपरीत बुद्धी. त्याच्या मनात कस काय विचार आला काय माहित बुवा, पहले मैंने इस संसार को बनाया है और उसके बाद में नारायण पाल रहा है. अरे भैया, पालने वाले से जन्म देने वाला श्रेष्ठ होता है. मैं यदि संसार बनाता ही नहीं तो नारायण क्या पालता? तो इसका मतलब क्या हुआ, मैं बड़ा हो गया नारायण से? अरे भैया, बेटा कितना भी बड़ा हो जाए बाप के लिए वो बेटा ही रहता है. ब्रह्मदेवाला वाटलं पहिले मी संसार बनिला मग विष्णू पाळतो, हो माझ्यापेक्षा कस काय मोठा, मी याला कस काय नमस्कार करू. तो ब्रह्मदेव रागा रागानं भगवान विष्णूच्या वैकुंठात आला आणि भगवान विष्णूला म्हणला, हे नारायण बहुत हो गया, आज तक मैंने तुमको नमस्कार किया, प्रणाम किया, लेकिन आज मेरी आंखें खुल गई. तुम मुझसे श्रेष्ठ नहीं हो सकते, तुम मेरे पिता भी नहीं हो सकते, क्योंकि पहले मैंने तुम्हारी आज्ञा से, शिव की आज्ञा से संसार को बनाया है, सृष्टि का निर्माण किया है, उसके बाद में तुम पाल रहे हो. मी जर का बनवलंच नसतं तू काय पाळलं असतं, मग मी तो यापेक्षा मोठा आहे. ह्या पाय माझे केस बी पांढरे झाले. अरे काही लोक म्हणले काय ते काय वयानं पांढरे झाले का, तुझ्या अनुभवानं काही उन्हानं गेनं झाले असतील, केस पांढरे झाले म्हणजे काही मोठा झाला तू माझ्यापेक्षा. तू माझा मुलगा आहे, तू मला रोज नमस्कार करत होता, विष्णू म्हणले आजही नमस्कार करतो, म्हणलं मी नाही करणार, तूच मला नमस्कार कर. मग दोघात भांडणं लागले, मै बडा मै बडा, मी मोठा मी मोठा मी मोठा मी मोठा. पाहत आहे काय म्हणले, मी मोठा मी मोठा मी मोठा, मै बडा मै बडा. असं करता 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 दुसऱ्यानं एक दूसरे के गिरेबान तक हाथ आ गया दोनों का. भगवान नारायण ने ब्रह्मा जी के गले को पकड़ा और भगवान ब्रह्मदेव ने नारायण के गले को पकड़ा. तांदूळ असतील हातात राहू द्या, नसलं तर हरकत नाही, 2 दाणे फक्त बाईने हातात ठेवायचे. शंकराच्या पिंडीचा जन्म आहे. जगात सगळ्यात पहिले शंकर पिंड केव्हा बनून आले ती कथा. महादेव शिवलिंग बनून येण्याची कथा आहे. तिथी, तारीख, वार, स्थान, राज्य
वैकुंठ लोकापासून ब्रह्मदेव आणि विष्णूचे भांडणं लागले. मै बडा मै बडा मै बडा मै बडा, मी मोठा मी मोठा मी मोठा, असं करत करत हे दोघं इसरले आणि भांडण करत 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 बरं का लक्ष्मण महाराज मै बडा असं करत करत दोघा जणांनी एकमेकाच्या गचंडा धरल्या आणि गचंड्या धरून वैकुंठापासून भारतात एक राज्य आहे, त्या राज्याचं नाव आहे अरुणाचल प्रदेश. काय नाव आहे राज्याचं? अरुणाचल प्रदेश. ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा भांडण करत करत अरुणाचल प्रदेश मध्ये आले आणि त्या अरुणाचल प्रदेशमध्ये यांचं भांडण मै बडा सगळ्या लोकांमध्ये यांची थोतू निंदा व्हायला लागली. अरे काय दोघं जण भांडतायत. आणि एकाएकी भगवान शंकरालाच यांचा वाद मिटवावा लागणार होता, म्हणून एकाएकी या दोघांचं भांडण संपवण्याकरता या जगात भगवान शंकर सगळ्यात आधी महादेवाची पिंड होऊन आले. महिना होता मार्गशीर्ष, पक्ष होता शुक्ल. महिना होता मार्गशीर्ष, पक्ष होता शुक्ल, नक्षत्र होता आर्द्रा, तिथी होती पौर्णिमा आणि पौर्णिमा संपत आलेली होती आणि प्रतिपदा लागलेली होती आणि वेळ होती संध्याकाळची, जवळपास 6ची वेळ धरा. अरुणाचल प्रदेश भारतातलं एक राज्य. ब्रह्मदेव आणि विष्णू भांडण करतात, मै बडा दोघांना एकमेकाच्या गचंड्या धरलेल्या आहे. वैकुंठातून भांडत भांडत दोघ जण अरुणाचल प्रदेशला गेले. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, वेळ संध्याकाळची 6ची, नक्षत्र आद्रा आणि पौर्णिमा संपत आलेली आहे आणि प्रतिपदा लागलेली आहे. दोघ जण भांडण करत आहे आणि पाहता पाहता एकाएकी महादेवाला 12 ज्योतिर्लिंग म्हणलेले. का? कारण की महादेव सगळ्यात आधी जगात जे पिंड बनून आले, भारतामध्ये दत्त जयंतीला आले, पौर्णिमेला आले, मार्गशीर्ष महिन्यात आले. विष्णू आणि ब्रह्मदेवचं भांडण संपवण्याकरता आले, अरुणाचल प्रदेशमध्ये आले, तर ज्योतीतूनच महादेवाचं लिंग बनून आले होते. ज्योतिर्लिंग म्हटलंय ना 12 ज्योतिर्लिंगाला. का? क्योंकि हर लिंग का जन्म ज्योति से हुआ है. ज्योतिर्लिंग. दोघ जण भांडण करत होते. दत्त जयंतीचा दिवस आहे, पौर्णिमा आहे, शुक्ल पक्ष आहे, वेळ संध्याकाळची 6 वाजेची आहे, अरुणाचल प्रदेश आहे. ब्रह्मदेव एकीकडून उभा आहे, विष्णू परमात्मा एकीकडून उभा आहे. दोघांनी एकमेकाच्या गायावर हात ठेवलेला आहे. तो म्हणतो तू मला मोठं म्हण, हे म्हणतो मी तुला तू मला मोठं म्हण, तू मला मोठं म्हण, तू मला मोठं म्हण, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. या दोघांचं भांडण संपवण्याकरता भगवान शंकराला महादेवाची पिंड होऊन जन्म घ्यावा लागला. आणि या दोघांचं भांडण संपवण्याकरता आले, पण जगाच्या कल्याणाकरता नंतर खूप पिंडी झाल्या, पुढे वर्णन येईल. या दोघांचं भांडण संपवण्याकरता महादेव जगात सगळ्यात अगोदर शिवलिंग बनले. महादेव पिंडी बन गए, शिवलिंग बन गए. महादेवाचं लिंग प्राकट्य झालं. कुठून? खालून पाताळातून. 7 पाताळातून ते लिंग निघलं जमिनीतून. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ. 7 पाताळाच्या खालून ते शिवलिंग निघालं. पाताळातून वरती मृत्यू लोकावर आलं, म्हणजे या धरतीवर आलं. 7 पाताळातून निघालं. पाताळाच्या वरतून या धरतीवर म्हणजे मृत्यू लोकात आलं. मृत्यू लोकात सगळ्यात आधी अरुणाचल प्रदेशमध्ये आलं. दत्त जयंतीच्या दिवशी आलं, पौर्णिमेच्या दिवशी आलं, प्रतिपदेच्या दिवशी आलं, संध्याकाळी 6 वाजता आलं, आता नक्षत्राच्या दिवशी आलं. ब्रह्मदेव विष्णूचं भांडण संपवण्याकरता आलं आणि ब्रह्मदेव विष्णूच्या मधातून गेलं. पाताळातून निघालं, दोघाच्या मधातून गेलं आणि दोघाच्या मधातून पुन्हा वरती 7 स्वर्गात गेलं. भुरलोक, भोरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, महलोक, विष्णुलोक. बरं ते शिवलिंग कसं होतं? मंदिरात जसं असतं का तसं नव्हतं. एक खंबा होता म्हणले, एक असा मोठा स्तंभ होता, खंबा. आणि ते खंबा म्हणजेच महादेवाची पिंड आहे. आणि त्या खंब्याला सगळी आग लागली होती. आग म्हणजे वेदी, आग म्हणजे जलधारी. हाच महादेवाचा लिंगेश्वर अवतार आहे. भगवान शंकर जगात सगळ्यात आधी ज्योतिर्लिंगातून महादेवाचं लिंग म्हणून प्रकट झाले. बोले लिंगेश्वर भगवान की जय. पार्वते पतये हर हर महादेव की. हे पहिलं लिंग जगातलं. याच्यापासून मग ज्योतिर्लिंग, मग बरेच बनले, पुढे कथा येत राहील. पाताळातून निघालं, या दोघाच्या माधातून गेलो, वरती गेलो, त्याला आग लागलेली आहे. आणि मग तो हे घाबरले, बो यांना कळलं हे आपल्याही पेक्षा मोठं आहे, चुप बसले. मै बडा ये तो उनसे भी बडा था. त्यांच्याही पेक्षा ते मोठा असल्यामुळे दोघं जण शांत बसले. आणि त्या शिवलिंगातूनच आवाज आला. ते शंकराचं लिंग आहे. तुम्हाला दोघाला मोठा व्हायची एवढंच हाऊस येतं, एक काम करा, हे माझं आत्मलिंग आहे, मी जगात आत्मलिंग म्हणून लिंग म्हणून अवतार घेतलाय, तर तुमच्यापैकी एक जण खाली पाताळात जा. शिवलिंगातून आवाज आला बरं का. तुमच्या दोघांपैकी एक जण खाली पाताळात जा आणि पाताळात जाऊन पहा की या शिवलिंगाचा जन्म नेमका कुठून झालाय. आणि एक जण वरती स्वर्गात जा, हे शिवलिंग कुठं संपलंय, म्हणजे याचा अंत कुठं झाला स्वर्गात ते पहा. आणि एक जण खाली जाऊन पहा याचा जन्म कुठून झाला. विष्णू परमात्मा गेले खाली पाताळात आणि ब्रह्मदेव गेला खाली वरती स्वर्गात. लिंग पुराणात लिहिलं की भगवान विष्णूनं वराहाचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवानं हंसाचं रूप धारण केलं.
हजारो वर्ष, नीट ऐका बरं का, हजारो वर्ष भगवान विष्णू वराहाच्या रूपात खाली पाताळात जातच राहिले. जसं जसं विष्णू खाली जाऊ लागले ना, ते लिंगाचा खांबा नाही का, म्हणजे महादेवची पिंड, बरफ का गोला पिंड, ते जायला लागलं खाली. आणि ब्रह्मदेव जसं वरती गेला ते जायला लागले वरती. हजारो वर्ष विष्णू परमात्म्याला वाटलं जितना जितना हजारों साल हो गए भैया, मैं नीचे ही जा रहा हूँ. हजारों साल हो गए, मेरे भक्त काकड़ा हरिपाठ गा गा के परेशान हो जाएंगे, घंटिया घंटिया बजा करके पांडुरंग भगवान कहाँ पर चले गए. ऐसे से तो महादेव मिलने से रहे, पसीना पसीना हो गए, पसीना छूट गया, लट लटाने लगे. भगवान नारायण बहुत थक गए और मारे थकान के भगवान नारायण विश्राम लेने के लिए एक जगह पर बैठ गए. वहां पर भगवान को शिव जी के पुत्र मिले, गणपती बाप्पा. पातालकंद गणपती म्हटलंय त्याला काशीखंडामध्ये. पातालकंद गणपती भेटला. इकडे कुठे म्हणले वैकुंठ सोडून, हे शिवलिंग भाऊ भगवान शंकर है मेरे पिताजी है, उनकी लीला नहीं समझेगी, कशाला टाइमपास करता, जा म्हटले वापस. भूक लागली, हजारो वर्षापासून खाली आलोय, बसा म्हणले. भगवान विष्णूनं घाम पसला, गणपती बाप्पानं पाणी दिलं. चहा तर नव्हता त्या काळात, शास्त्रात चहा शब्द नाही आलेला. चहा 2500 वर्षापूर्वी डेव्हलप झाला, चीनच्या लोकांनी आणलाय 2500 वर्षापूर्वी. दूध दिलं भगवान विष्णूला प्यायला, गणपती बाप्पानं पाणी दिलं, जा म्हणले वापस. भगवान विष्णू वापस आले. शंकर तिथं विष्णूच्या आधीच आलेले होते. ते म्हणले हे माझं शिवलिंग आहे आणि इथून पुढे जगात लोक माझ्या शिवलिंगाचीच पूजा करणार. तुम्हाला माझ्या शिवलिंगाचा जन्म माहिती झाला का? विष्णू खरं बोलले, म्हणले मला माहिती झाला नाही आणि मला मोठं व्हायची हौस नाही बाबा. हजारो वर्ष मी खाली गेलो, तुम्ही ब्रह्मदेवालाच मोठं करून टाका. नारायण सत्य 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 तू विठ्ठल, नारायण सत्य है भैया. वरतून ब्रह्मदेव आला. ब्रह्मदेवानं पाहिलं बा, त्याचं टकोरा आधीच गरम होतं. त्याला वाटलं मला मोठं व्हायचं आहे, मग आधीच विष्णू आला म्हणजे विष्णूला सापडलं का काय? अरे बाबा विष्णूला सापडलं नव्हतं, याला बी सापडलं नव्हतं. पण याच्या डोक्यात एक डाव आला, खोटं बोलू. ब्रह्मदेवाला 4 मुंडके नव्हते, 5 होते. नीट ऐका, 5 होते, 5. 5व्या मुखानं तो खोटं बोलायचा आणि 4 मुख दे होते, 4 मुखानं वेद म्हणायचा. जुन्या काळामध्ये जर का खोटं बोललं तर ज्या मुंडक्यानं खोटं बोललं ते मुंडकं तोडून टाकीत होते. काय म्हटलं मी? जुन्या काळात ज्या मुंडक्यानं खोटं बोललं ते मुंडकं तोडून टाकीत होते. आता एकच मुंडकं आहे, त्याला 5 मुंडके होते. ब्रह्मदेवाला तो खाली आला, त्याला वाटलं खोटं बोलायचंय मला, आणि सोबत त्यानं केतकी नावाच्या फुलालाही घेतलं. इंग्रजीमध्ये जास्मिन म्हणतात त्याला, जास्मिन, इट मीन्स दॅट केतकी नावाचं फुल. तू माझ्याकडून खोटी साक्ष दे म्हणले की म्या भगवान शंकराच्या शिवलिंगाचा अंत पाहिला, अशी खोटी साक्ष देऊन टाक म्हटले. ब्रह्मदेव आला, शंकराला विष्णूला नमस्कार केला. भगवान विष्णू म्हटले मला नाही माहिती झालं शंकराच्या शिवलिंगाचा जन्म कुठून झालाय. शंकर जगात सगळ्यात आधी शिवलिंग कुठून बनले मला माहिती झालं नाही भाऊ, मी हरलो तुला. त्याला तर आनंद झाला, ते म्हणलं मला माहित झालं, मला माहित झालं. काय हे शिवलिंग नाही का म्हटले भगवान शंकरा, हे स्वर्गाच्या वरती गेलं आणि 7 स्वर्गाच्या वरती जाऊन संपलं. शंकराची तळपायाची आग मस्तकाला गेली. भगवान शंकराने नुसते डोळे बंद केले, काल भैरवाचा जन्म झाला. देवराज्य सैव्यमान पावनांद्रिपंग जम्म व्याल यज्ञ सूत्रमेंदु शेखरम कृपाकरम नारदादी व वृंद वृंदतम दिगंबरम काशिकापुराधिनाथ काल भैरवम भजे भानुओडी हासरम भवादितारकंबरम नीलकंठमिप्स्यर्थदायकं त्रिलोचनं कालकालमंबुदक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे काल भैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्ति साधनं विचित्र पुण्यवर्धनं शोकमोह दैन्य लोभ कोपतापनाशनं ते प्रयांधि काल भैरवं त्रिसन्निधिं ध्रुवं. काल भैरव म्हणला मेरे लिए क्या आज्ञा है, शंकराचाच अवतार है. जिस मुंह से भगवान ब्रह्मा ने झूठ बोला है उसकी झूठ बोलने वाली गर्दन काट डालो. कोणतं शस्त्र? काल भैरवाच्या उजव्या हाताच्या करंगळीचं नख वाढलेलं होतं आणि नखाला अशी धार लावलेली होती तलवारावानी. त्या काल भैरवानं शंकराची आज्ञा म्हणून अशा उजव्या हाताच्या करंगळीच्या नखानच ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं कापून टाकिलं. म्हणजे ज्या मुखानं खोटं बोलत होते ते मुंडकं कापून टाकीत होते तवा, आणि 4च मुख त्याला ठेवले. आता ऐका, ज्या मुंडक्यानं ब्रह्मदेव खोटं बोलला की मी तुमचा शिवलिंगाचा अंत पाहिला, केतकी नावाचं फुल तो लटलट कापायला लागलं. भाऊ ब्रह्मदेवाचं मुंडकं कापलं, मग आता काही खरं नाही, ते ब्रह्मदेवाच्या मागं लपलं. ब्रह्मदेवाचं मुंडकं कापलं. काल भैरवानं कुठं जाऊन पडलं सांगा ना? काशीमध्ये जाऊन पडलं. काशीमध्ये ब्रह्मदेवाचं काल भैरवानं कापलेलं 5वं मुंडकं ज्या जागेवर जाऊन पडलं त्या जागेला कपालमोचन तीर्थ नाव पडलं. ती जागा आजही काशीमध्ये आहे. आणि काल भैरवाला ब्रह्मदेवाची हत्या केल्यामुळे ब्रह्महत्येचा दोष लागला. ते 5 दोष गरुड पुराणामध्ये सांगितले आहेत. ब्रह्महत्या 1, गोहत्या 2, स्त्री हत्या 3, बाल हत्या 4, मातृपितृ गुरु हत्या इसी 5 पातके असती अयसे जाणपा खगेंद्रा. भगवंत सांगत असे गरुडा, भगवान विष्णू गरुडाला सांगतात. त्यापैकी काल भैरवाला ब्रह्महत्येचा दोष लागला. त्या ब्रह्महत्येच्या दोषाची निवृत्ती करता शंकरानं काल भैरवाला कायम काशीला पाठवलं, स्नान करायला लावलं, तिथं तपश्चर्या केली आणि काल भैरव को काशी का कोतवाल बना दिया. मॅनेजर, कॉन्ट्रॅक्टर. काशीच्या दर्शनाला गेले, गंगेची आंघोळ केली, पित्रांचं तर्पण केलं, काशीच्या महादेवाचं दर्शन केल्यानंतर काल भैरवाचं दर्शन घेऊनच बाहेर निघावं लागतं, नाही यात्रा सफल मानल्या जात नाही. ठीक आहे.
ब्रह्मदेवाला श्राप दिला, तू खोटं बोलला म्हणून तुझं 5वं मुंडकं तोडलं, आजपासून जगात तुझी कोणीच पूजा करणार नाही. आहे का एखादा अभंग ब्रह्मदेवच नाही? कोणाच्या घरात भिंतीवर ब्रह्मदेवाचा फोटो नाही, मूर्ती नाही, अभंग बी नाही. फक्त राजस्थानमध्ये पुष्कर नावाचं मंदिर आहे आणि मी सगळे माझे अधिकार विष्णूला देत आहे. काय काय दिलं? शिव भोळा चक्रवर्ती, इतका भोळा आहे शंकरान धोतर नेशेल होतं, लगेच सोडलं शंकरान, तिने विष्णूला दिलं पिवळ्या रंगाचं. पिवळा पितांबर कैसा गगनी झालेला शिवमहापुराणामध्ये दिलं. हा पिवळा पितांबर शंकराचा होता, विष्णूला देऊन टाकला. धर बुवा तूच घाल. मुकुट घेतला, विष्णूला देऊन टाकला. कुंडल घेतले, विष्णूला देऊन टाकलं. चक्र घेतलं, विष्णूला देऊन टाकलं. आणि गदा घेतली, विष्णूला देऊन टाकले. आणि सांगितलं, हे विष्णू, या जगामध्ये माझ्यापेक्षा प्रसिद्ध देव तू होशील. तू 24 अवतार घेशील आणि लोक माझ्यापेक्षा जास्ती तुझी भक्ती करतील. कभी राम बनके, कभी श्याम बनके. आणि ब्रह्मदेवाला काहीच वरदान दिलं नाही, विष्णूला सर्वश्रेष्ठ वरदान दिलं. खरं बोलण्याचा परिणाम. विष्णूला दया आली, जैसे भी थे ऐपने ब्रह्मदेव कुछ वरदान दो. म्हणले तू यज्ञाचा आचार्य होशील. कोणत्याही यज्ञामध्ये ब्रह्मदेवाचं स्मरण केल्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. केतकी नावाच्या फुलाला श्राप दिला की माझ्या पूजेमध्ये तू चालणार नाही, म्हणून शंकराच्या पूजेमध्ये केतकी नावाचं फूल चालत नाही, असं वर्णन आहे. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है. पार्वते पतये हर हर महादेव.